IT सेक्टरवाले स्वतःला कामगाराच्या याच्यात कन्सिडर करत नाहीत. भारताला स्पेशल देश म्हटलं तर ते युथ आहे, पण असं काही दिसून येत नाही. म्हणजे ऍक्सेप्टन्सचा देश आहे असा. मी कामगार आहे असं जेव्हा तो म्हणण्याच्या आधी तो दुसऱ्याच गोष्टीला मी आहे, मी ह्या जातीतून ह्या धार्मिक समूहातून येतो. ज्या उद्दिष्टांसाठी सरकारने लाडकी बहीण आणली ते उद्दिष्ट पूर्ण होते का? पण आपला बायस असा असतो ना की आपण काय म्हणतो की पैसे दिले तर गरीब कामच नाही करतात. महिलांमध्ये हे प्रमाण नसतं, एखाद्या वेळेस पुरुषांमध्ये हे असं जास्त येऊ शकतं. 84% लोकांकडे घरच नाही किंवा शहरात त्यांना स्थान पण नाही. म्हणजे 84% लोकांना जर घर नसेल शहरात, ते शहर त्यांच्यासाठी नाहीये जे स्वतः शहर बनवत आहेत. कोरोनाच्या काळात पण आपण पाहिलं की आता गॅस सिलेंडरचा जो प्रॉब्लेम झाला, कामगार ते आपल्या घराकडे वापरतात. ह्या फाइंडिंगवर गव्हर्नमेंटला तुम्ही सांगू शकता, राजकीय पक्षाला तुम्ही सांगू शकता, याच्यासाठी ते ओपन आहेत असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे एजन्सीच्या नावाखाली सोशल मीडियाचा सुसवाट आहे. तुम्ही जर ते व्यवस्थित बघितल्यानंतर त्याचा अब्सेन्स आहे. 34% लोक त्यांचा अपघात कधी होण्याची शक्यता असते, ऍक्सिडेंट, त्यांना इन्शुरन्स नाहीये. तर असं वाटायचं दिवाळी बोनस सगळ्याच कर्मचाऱ्यांना मिळतो. पण आता तुमच्या सर्व्हेमध्ये बघितलं की 57.6% लोकांना बोनसच मिळत. असं आढळून येत आहे की मशीन्सच माणसाला चालवतात, त्या कामगाराला चालवतात. जरी नवीन टेक्नॉलॉजी आली तरी कामगारांचं काम सोपं नाही होणार आहे. आणि मग ते ब्ल्यू कॉलर असू दे किंवा व्हाईट कॉलर असू. खराब पोझिशन्सला जो असेल तो 26 ते 39 वर्षाचाच वयोगट, ज्याला नाही आहे पूर्ण अडॅप्ट करता येत आहे, नाही आहे संग जुळवून घेता येत आहे. योजना आहे त्यामध्ये ना भांडी मिळतात कामगारांना, तर हे ना इलेक्शन काळातच खूप पीकवर असतं. तुम्ही त्यांना वोटर म्हणून ट्रीट करताय का कामगार म्हणून ट्रीट करतात, हा खूप मोठा डिफरन्स वाटतो मला. तर ते असंतोष का नाही आहे एवढा की आहे पण लोक व्यक्त नाही करत? संतोष आहे पण लोक. नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्यात. आता निवडणुकीत एक काही पॅटर्न्स दिसतात. त्याच्यामध्ये एक दिसतं की सर्वे, म्हणजे सुरुवातीला बातमी चालू होते की पार्टीचा अंतर्गत सर्वे सांगतो ह्यांचं तिकीट कापलं, ह्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी वगैरे. त्यानंतर येतो की आधीच इलेक्शन जाहीर व्हायच्या आधी ओपिनियन पोल वगैरे येतो, त्यानंतर एक्झिट पोल वगैरे येतो. आणि याच्यात दिसतं की सर्वेचं खूप हे आहे. आम्ही याच्या आधी सर्वे ऐकतो तेव्हा सर्वे वेगवेगळे पण असू शकले असते, पण पॉलिटिकल सर्वे खूप डॉमिनेट करतात. जनरली तेच जास्त पुढे येतात, जे जास्त पुढे येतात. तर म्हटलं की मग सर्वे करतात तर आम्हाला पॉलिटिकल सर्वेपेक्षा इतर सर्वेची गरज असू शकते ना. म्हणजे आम्ही कोणाला मत देणार ह्याच्याऐवजी सरकारचा आम्हाला किती फायदा येतो हेही विचारा. असं एक थॉट आमच्या मनात आला होता. असंच मग ह्याच थॉटमध्ये असताना मला एक तुमचा इंटरेस्टिंग सर्वे माहीत पडला. तुमचा म्हणजे मी ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत पोल पंडितचे श्रेयस खरात आणि अजिंक्य जवळेकर, दोघं प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत बोलायला आलेले आहेत. हे सर्वेचंच काम करतात. आय थिंक तुम्ही पॉलिटिकल सर्वे पण केलाय, पण आम्ही त्यासाठीच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही पॉलिटिकल सर्वेसोबत हा एक इंटरेस्टिंग सर्वे केलाय जो आम्हाला या प्रश्नाचे उत्तर शोधता सापडलं की व्हॉट एम्प्लॉई वॉन्ट्स, म्हणजे कामगारांना नक्की काय पाहिजे. आणि हेही आम्हाला इंटरेस्टिंग वाटलं की नशीब कोणाला तरी याची गरज वाटते की कामगारांना नक्की काय पाहिजे. आता हे 5 वर्षाचंच ऐकलं होतं आम्ही, बरोबर, की येणार आणि तुम्हाला कोण मतदान, तुम्ही कोणाला मतदान देणार, सरकारच्या कामासोबत तुम्ही हे आहात. हे खूप वेग वाटतं, तुम्ही 5 वर्षांनी येतात. तर पहिलं मी तुम्हाला तेच विचारेन की तुम्ही असा सर्वे का केला? तुम्ही पॉलिटिकल सर्वे वगैरे व्यवस्थित चालला असेल, हा कामगारांचा सर्वे का केला? मुळात सर्वेक्षणाचा मूळ उद्देश हा असतो की आपण थोडा कल समजून घेतला पाहिजे. म्हणजे पॉलिटिकली आता तुम्ही जसं म्हणलं तो का चर्चेत असतो, कारण सगळ्यांचा इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी पॉलिटिक्सला घेऊन सगळ्यात जास्त असते. पण सर्वेक्षणच मुळात यासाठी केलं जातं की त्या समथिंग गोष्टीला घेऊन लोकांच्या भावना काय आहे, त्यामध्ये मग त्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यावर काहीतरी आपण ऍड ऑन अशा गोष्टी करू शकतो का, काही पॉझिटिव्ह चेंजेस घडून आणू शकतो का, हा सर्वेक्षणामागचा उद्देश असतो. त्याचे वेगवेगळे उद्देश, त्यापैकी हा एक महत्वाचा उद्देश असतो. मग जेव्हा आम्ही सर्वेक्षण या क्षेत्रात काम करत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आपण नेमक्या लोकांच्या भावना काय असतात, लोकांच्या अपेक्षा काय असतात, त्यांच्या गरजा काय असतात, आणि जे पॉलिसी मेकर आहेत, जे गव्हर्नन्समध्ये आहेत, मग ते या गोष्टींना प्रायोरिटीवर ठेवून त्या गोष्टी करताय का, काही प्रमाणात करताय पण त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढ्या स्ट्रॉंगली होतंय का, त्याचं खाली तेवढं एक्झिक्युशन होतंय का. तर असे ते वेगवेगळे भाग असतात. मग आम्ही यापूर्वी लाडक्या बहीण योजनेचा सर्वे केला. तर लाडकी बहीण योजनेला घेऊन महिलांमध्ये काय भावना आहेत नेमका, त्यानंतर ज्या उद्दिष्टांसाठी सरकारने लाडकी बहीण आणली ते उद्दिष्ट पूर्ण होतंय का. मग त्याचाच एक भाग, कामगार हा एक मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रात, देशात आहे. मग कामगारांच्या गरजा काय असतात. मग 1 मेला आपण कामगार दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो, पण तो तेवढा साजरा करत असताना त्यांची डेली इश्यूज काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, सध्या त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्या गोष्टी मल्टिपल वेनी क्रॉस चेक करून त्यातून इंटरेस्टिंग फाइंडिंग काहीतरी शोध. म्हणजे आपण ह्याच्याकडे जाऊच कामगारांच्या, पण लाडकी बहिणीचं जे तुम्ही बोललात आता तो खूप चर्चेचा आहे आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल क्युरिओसिटी, आणि त्याचं पॉलिटिकल झालं होतं, नक्की लाडका भाऊ कोण. म्हणजे तुमच्या सर्वेत असं होतं का काही की श्रेय कोणाला जात आहे वगैरे हे होतं,
का खरंच परिणाम पडतोय, त्याच्या बायकांना पैसे जातात तरी किंवा obviously तुमच्या काही काहीतरी फायंडिंग फरक असे असणार. होते का त्यात की अरे याच्यामुळे हा इम्पॅक्ट झाला किंवा बायका इंडिपेंडेंट झाल्या, असे काही तुम्हाला कन्क्लुजन आले का त्यावेळेस? त्यामध्ये सगळ्यात आम्हाला एक इंटरेस्टिंग फाइंडिंग हे आलं होतं की महिलांचा जो कुटुंबातला से आहे तो त्यांना येणाऱ्या त्या अमाऊंटमुळे वाढतो आहे. म्हणजे जेव्हा महिलेला सेंट्रल ठेवून ते पैसे येत आहे तर तिचा जो शब्द आहे त्या शब्दाला थोडीशी किंमत तिच्या कुटुंबात वाढली आहे. हे आम्हाला म्हणजे त्या पूर्ण सर्वेतलं खूप इंटरेस्टिंग फाइंडिंग, आमचं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग फाइंडिंग हे होतं. म्हणजे त्यामुळे काय आहे की जे आपण महिला सक्षमीकरण म्हणतोय त्याकडे ती वाटचाल होती आणि मग तिचा से वाढतोय तर ती विचार करताना थोडी स्वतंत्र विचार करायला लागली. मग ती त्या पैशांचं व्यवस्थित सेग्रिगेशन करायला लागली. मग ती मुलांच्या ट्युशन फीस साठी असेल किंवा काही महिला तर इतक्या म्हणजे अर्बन आणि रुरल असं जर आपण हे केलं ना तर अर्बन मध्ये काही महिला अशा आहे की त्यांनी एकत्र येऊन बचत गट करून त्यामध्ये पैसे सेव्ह करून कोणी गिरणी सुरू केली आहे. म्हणजे त्यांना हे सुद्धा लक्षात आलं की हे पैसे आपल्याला अतिरिक्त येतात तर त्याचं आपण युटिलायझेशन प्रॉपर केलं पाहिजे, म्हणजे ते वेस्ट जाता कामा नये. तर त्यामध्ये खूप काही इंटरेस्टिंग फाइंडिंग्स असे वेगवेगळे सुद्धा आमच्याकडे होते. आमचे म्हणजे मूळ जे आहे आमचं ते पॉलिटिकल सर्वे करण्याचंच आहे. तर तुम्ही जसं प्रश्नात बोलले की हे तुम्ही श्रेय कोणाला देता, काय देता, किंवा हे तर प्रश्न आम्ही विचारलेच होते, त्याचे काही फाइंडिंग्स आले. पण त्याच्यापेक्षा जे महत्त्वाच्या फाइंडिंग्स होत्या ह्या, जसं सरांनी सांगितलं की महत्त्वाच्या ह्याच फाइंडिंग्स होत्या की महिला कुठे खर्च करतायत, महिला मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतायत. आणि 2-3 वेळा असं होतं की ते सलग पैसे येत नाहीयेत, म्हणजे दर महिन्याला तर एकदा 4,500, 5,000, 6,000 रुपये असे येत आहेत. तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट महिलांना झाला. म्हणजे तसं तर ते रेग्युलर यायला पाहिजे दर महिन्याला, पण एकदाच त्यांना 5,000-6,000 रुपये आल्यावरही थोडंसं आणखी त्याचं व्हॅल्यू वाढत आहे आणि त्यातून ते काहीतरी एक कॅपिटल थोडंसं इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं ते करताना आपल्याला दिसून येतं. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचं जेव्हा आपण बोलत होतो ना तर याची कॉन्सेप्ट चालू झाली होती की अभिजित बॅनर्जी म्हणून एक इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांना नोबेल प्राइजही मिळालं. तर ना त्यांनी पोअर इकॉनॉमिक्स नावाचं बुक लिहिलं आणि खूप चांगलं बुक आहे. तर त्याच्यात युनिव्हर्सल बेसिक इन्कमची कॉन्सेप्ट आली. बरोबर. आणि त्याचा अर्थ त्याच्यामध्ये हेच लॉजिक होतं की जे गरीब आहेत त्यांना बेसिकली एक अमाऊंट तुम्ही पिरियडिकली द्यायला पाहिजे, कारण तोच मार्ग आहे जर तुम्हाला विषमता वगैरे कमी करायची आहे तर तो खूप चांगला मार्ग आहे. आणि त्यानंतर त्यांनी ना असे छोटे छोटे ग्रुप घेऊन सर्वे केले होते की पैसे दिल्यावर काय होतंय, कामगारांना पैसे दिले, पुरुषांना पैसे दिले, बायकांना पैसे दिले, आणि त्याचे सगळे त्या अर्थाने अंडरस्टँडिंग पॉझिटिव्ह होते. पण आपला बायस असा असतो ना की आपण काय म्हणतो की पैसे दिले तर गरीब कामच नाही करणार, त्याला एक्स्ट्रा दिलं तर हा उधळूनच टाकेल. सो इंटरेस्टिंग गोष्ट होती. आणि मग तेच झालं, असं सर्वे होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे की हा फक्त पॉलिटिकल टूल म्हणून नाही राहते, कारण आपल्याकडे ती स्पेस पॉलिटिकल चर्चा किंवा आपल्याला जेवढा इंटरेस्ट असतो ती एवढी घेऊन जाते ना, आपण ह्या गोष्टीच डिस्कस नाही करत. आणि ती खूप इंटरेस्टिंग फाइंडिंग आहे जर हे असेल तर. ग्रामीण भागात यात आणखी एक फाइंडिंग अशी आली होती की म्हणजे जर आपण बघितलं की काम करणारी स्त्री आहे जी शेतात काम करते किंवा अंगणवाडी सेविका काही पण असेल तर तिला एक फायनान्शियल इंडिपेंडन्स असतो, तिला एक स्वतंत्र आहे फायनान्शियल. पण जी घरात राहणारी स्त्री आहे, गृहिणी आहे, तिच्या घरी आर्थिक सुबत्ता चांगली आहे पण तिच्याकडे फायनान्शियल ऑटोनॉमी नाहीये, बिलकुलच नाहीये. तर ते 1,500 तिला थोडंसं एक सेन्स ऑफ फायनान्शियल ऑटोनॉमीकडे घेऊन जातात की हा बाबा मला 1,500 रुपये आलेत, मला 3,000 आलेत, 4,500 आलेत, 6 आलेत. तर त्यामुळे ती स्वतःचे काही ते छोटे छोटे खर्च असतात महिलांचे ते भागवू शकतात. मी तुमच्या एक आता मागच्या मुद्द्याला घेऊन एक सांगेन. म्हणजे आता तुम्ही जे म्हटलं ना की थेट जर आपण लाभ दिला तर मग कामच करणार नाही किंवा तो एक आळशीपणा तो येईल. तर काय आहे ग्रामीण भागात, आता जसं आपण बोललो ग्रामीण भागात त्याचा इम्पॅक्ट आहे असं नाही म्हणणार की सगळे खूप पॉझिटिव्ह फाइंडिंग्स असतात. म्हणजे ग्रामीण भागात आज काही प्रमाणात ही ओरड होते की महिला कामगार म्हणजे शेतात काम करायला ज्या महिला यायच्या त्यांचं प्रमाण कमी झालं वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा तो जर व्यवस्थित आपण डेटा वाईज त्याच्यामध्ये जर डिफरन्शिएट केलं ना तर त्या लाडक्या बहीण योजनेतून म्हणजे जे हे असं जरी म्हणत असले की येत नाही महिला वगैरे वगैरे तरी तो 70-30 असावा किंवा मी तर म्हणेन तो 80-20 असेल. म्हणजे 20% महिलाच अशा असतील की ज्या त्यांना त्या अमाऊंटमुळे त्यांचं काम थांबवत आहे किंवा काइंड ऑफ एक आळशीपणा त्या आणताय स्वतःमध्ये. महिलांमध्ये हे प्रमाण नसतं, एखाद्या वेळेस पुरुषांमध्ये हे असं जास्त येऊ शकतं, महिलांमध्ये ते प्रमाण तेवढ्या प्रमाणात नाही येतं. ऍक्च्युली मला असं वाटतं की बऱ्याच वेळांना कामगारांची अवेबिलिटी स्पेशली डेली वेज ज्या शेतात काम करायला जातात किंवा छोटे छोटे ग्रामीण लेवलला काम करतात त्यांना कॉम्पिटिशन नावाचा इलेमेंटच नसतो फ्रँकली स्पीकिंग. कारण तिथं जो त्यांना कामाला घेऊन जाणार आहे किंवा जो मोठा शेतकरी आहे जो त्यांना कामाला लावतोय तो जे अमाऊंट समवट डिसाईड करतो तीच त्यांना घ्यावी लागते. म्हणजे तिथे काय वेतन आयोग लागू झालाय आणि मग सरकारने सांगितलं वगैरे असा काही संबंधच येत नाही. तर मला वाटतं हा उलट पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो की इथं त्यांना कॉम्पिटिशन आहे की भाई पहिलं त्यांना काय होतं की ह्याच्याकडे गेल्याशिवाय माझ्या घरात चूल नाही पेटणार किंवा
मुलाला काय शाळेत जायचं हे जायचं तर मला रोज उठून जायचंच आहे. पण आता त्यांना तो बफर मिळाला, मे बी त्यांना एक बोलायला इकडे पण सेम मिळाला असेल जेव्हा त्या दुसरीकडे जातात की तुम्हाला वाढवून दे, कारण ऑलरेडी जी सबस्टन्शियल अमाऊंट माझ्याकडे येते. सो इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आपण कामगारांच्या सर्व्हेवर येऊ की 1 मेच्या दृष्टीने म्हणजे कामगार दिन असतो त्याच्या अराउंड तुम्ही हा सर्वे कामगारांना सिलेक्ट केलेला आहे. तर पहिला प्रश्न मला इंटरेस्टिंग वाटतो. तुम्ही आपण असं प्रश्नापेक्षा ना की इकडे प्रश्न घेऊच आपण की नेमकं तुमचं स्टँडर्डायझेशन काय असतं सर्वेचं किंवा काय असायला पाहिजे. कारण एक मोठा प्रश्न येतो की ऑथेंटिसिटी कुठल्याही सर्वेची, की माहित नाही ना की रस्त्यात तुम्ही 4 लोकांना घेतलं का 40 लोकांना. बरोबर. कोणत्या लोकांना घेतलं, एकाच भागातला घेतला ते असंच होय. बऱ्याच वेळा असं नको सूत्रो के हवाले से, तसं नाही. तर सर्वे कसा सायंटिफिक असतो किंवा असायला पाहिजे, आणि हा आहे का म्हणजे ह्या कुठल्या अर्थाने हा पॅरामीटर आपण तर जसं आमचं पोल पंडित नावाची जी संस्था आहे त्यांचं स्वतःच एक ऍप्लिकेशन आहे जे मोबाईल iOS वर पण उपलब्ध आहे आणि प्ले स्टोअरवर पण अँड्रॉइड सिस्टीमवर पण उपलब्ध आहे. जे आमचे मॅनेजर सर्वेसाठी जातात त्यांच्याकडे ते असतं, त्यात जिओ टॅगिंग होते आणि त्या माध्यमातून आम्ही त्याची ऑथेंटिसिटी चेक करतो आणि त्यात फोन नंबर घेतला जातो. एखाद्या वेळेस आम्हाला जर वाटलं की हा फेक फॉर्म असू शकतो तर त्याचं आम्ही तो कॉलही करू शकतो त्यांना की वापस की बाबा चेक करण्यासाठी. आणि आमच्याकडे एक टीम असते स्पेशल जे हे सर्व मॉनिटर करते, त्यामुळे याच्या ऑथेंटिसिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित नाही होऊ शकत. हा ऑथेंटिसिटीचा भाग झाला, पण एक सायंटिफिक मेथोडॉलॉजी आम्ही डिझाईन केली जाते कुठल्याही सर्वेक्षणाच्या पूर्वी. ती अशा प्रकारची म्हणजे आता जर कामगाराचं सर्वेक्षण आपण जर घेतलं तर याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर आम्ही त्याचे 3 वेगवेगळे भाग केले. एक जो रोजंदारीवर काम करणारा वर्ग आहे, दुसरा ज्याला आपण एक ब्लू कॉलर म्हणतो जो फॅक्टरी आणि थोडंसं लेबर क्लासचा एक अप्पर क्लास जो आहे, आणि एक व्हाईट कॉलर जो सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे किंवा म्हणजे आपण चांगल्या सुटाबुटात काम करणारा असं जे म्हणतो किंवा चांगले कपडे घालून जे दिसतात असं जो एक भाग असतो. IT आलं, बँकिंग आलं किंवा जे काही वेगळे आपण शहरी भागात जे जास्त काम ते केलं जातं असं म्हणतो. तर या कामगाराच्या सर्वेक्षणामध्ये आम्ही त्याचे ते 3 भाग केले. या 3 भाग करून मग त्यांचे वेगवेगळे प्रश्न डिझाईन झाले. ते त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, त्यांचं सध्याचं लिव्हिंग स्टँडर्ड असेल किंवा जे काही गोष्टी असतील ते प्रश्न तसे डिझाईन केले जातात. स्टॅटिस्टिकली ठरवलं जातं की किती सॅम्पल साईज घ्यायची आहे, किती सॅम्पलमधनं आपल्याला ॲव्हरेज एक ऑथेंटिसिटीकडे जाणारा, ॲक्युरेसीकडे जाणारा डेटा मिळू शकतो. त्यानंतर ते मग वेगवेगळ्या पद्धतीनं ते डिफरन्शिएट केलं जातं. म्हणजे आम्ही यामध्ये लोकेशन कव्हर केले, आम्ही 5 शहर घेतले आहेत. ते आपण पुन्हा लाडक्या बहीणचं जर म्हणाल तेव्हा आम्ही 139 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण केलं होतं. म्हणजे आमच्याकडे पार गडचिरोली पासून तर मुंबईपर्यंतचे सगळे सॅम्पल आहेत. ते नंबर्स कमी जास्त आहेत. म्हणजे तो आमचा ॲव्हरेज, आमची एक डेटा व्हॅलिडेशनची प्रॉपर डेटा एक्सपर्टची प्रॉपर टीम आहे जे आम्हाला ते सजेस्ट करतात की आपण या पॉकेट्समधनं इतके सॅम्पल घेतले पाहिजे, तेवढं ते असं डिझाईन केलं जातं. तर या आमच्या सर्वेक्षणाच्या त्याच्या प्रॉपर सायंटिफिक मेथोडॉलॉजीज आहेत. ओके. तर मग आपण सर्वेलाच करूया म्हणजे हे नंबर्स जर असतील तर, कारण फाइंडिंग तर इंटरेस्टिंग वाटतात मला. तुम्ही दिवसाला सरासरी किती तास काम करता हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर झालेला आहे. आणि हा फॅक्टर इव्हन व्हाईट कॉलर लोक म्हणजे ज्यांचे प्रॉपर जॉब आहेत, आपण ज्याला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये जे आहेत त्यांना खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांची खूप ओरड असते की लॉग इन लेट होत आहे वगैरे. हे पर्सनल अगेन एक्सपिरियन्स असतात की माझी कोणी बहीण असते, मित्र असतो जो IT काम करत असतो, तो सांगतो अरे 11 तास झालं, 12 तास झालं. तर ह्याच्यात तेच फाइंडिंग मला इंटरेस्टिंग वाटतंय की ब्ल्यू कॉलर वर्कर आहेत ज्यांना आपण फॅक्टरीमध्ये काम करणारे, MIDCत काम करणारे आपण असं म्हणतो किंवा वर्कशॉप्समध्ये काम करणारे, त्याच्यामध्ये दिसतं की ते 8 तासापेक्षा कमी काम करतात. 59% लिहिलं लोकांनी की 8 तासांपेक्षा कमी काम करतात. पण व्हाईट कॉलर ज्यांना आपण सगळ्यात जास्त पगार आहे म्हणतो, सगळ्यात जास्त सोयीसुविधा म्हणतो, इव्हन फिजिकल लेबरच्या दृष्टीने विचार केला तर फिजिकल लेबर कमी आहे असं आपण जे विचार करतो ते 8 ते 10% 66% 8 ते 10 तास काम करतात. सो इंटरेस्टिंग फाइंडिंग आहे. म्हणजे हे थोडं एक्सप्लेन केलं तर बरं. त्यात विषय असा आहे की जसं फॅक्टरीमध्ये वर्कर्स असतात ते मशीनवर काम करणारे वर्कर म्हणजे ब्ल्यू कलर वर्कर आपण म्हणतो. तर त्या मशीन्स त्यांच्या फॅक्टरीमध्ये आहेत, बरोबर, आणि त्यांची एक ठरलेली शिफ्ट आहे, ते मध्ये जात आहेत, त्या शिफ्टमध्ये काम करून बाहेर येत आहेत, त्यांचा जेवणाचा ठरलेला वेळ आहे, त्याच वेळेत सर्व होते. आणि ते घरी फॅक्टरीमधून बाहेर पडल्यानंतर ते आपापल्या घरी जात आहेत. पण इंटरेस्टिंगली व्हाईट कॉलरला तसं हे नाही मिळत आहे. तो जी मशीन आहे त्याची त्यात 70% काम तर आता मोबाईलच करतोय आणि 30% त्याचा जो पर्सनल कॉम्प्युटर वगैरे असेल किंवा PC असेल, लॅपटॉप असेल तर तो त्याच्या सोबत आहे. त्यामुळे तो ऑलवेज ऑन ट्रॅप ज्याला म्हणतो आपण की त्याला कायम उपलब्ध राहायचे अशा ट्रॅपमध्ये तो अडकलाय. म्हणजे तो त्याची ठरलेली एक शिफ्ट आहे, पण त्या शिफ्ट पलीकडे जाऊन क्लायंट्स कॉल, मीटिंग्स, हे ते अशा पद्धतीमुळे त्याला कायम म्हणजे 8 तासाच्या पुढेच काम करावं लागते. आणि ते अवेळ आहे. म्हणजे
ठरून तो कधी 8 तासापेक्षा कमीही काम करत असेल, पण कधी त्याला रात्री अपरात्री पण काम करावं लागत आहे. त्याचा ठरलेला ठराविक वेळही नाही त्याला पाळता येत आहे आणि ना त्याला म्हणजे 8 तासाची प्रॉपर शिफ्ट मिळत आहे. तर ऑलवेज ऑन ट्रॅपमध्ये तो अडकल्याचा हे सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त होत असं म्हणजे ओव्हरऑल. हो. पण डेली वेज लेबरचं पण दिसतंय मला इथे की डेली वेज लेबर म्हणजे आय थिंक रोजच्या रोज रोजंदारीवर काम करणारे, तर त्यात 38% सांगितलं 8 ते 10 पेक्षा 8 पेक्षा कमी काम करतात आणि त्यानंतर जे सगळे ते 8 पेक्षा जास्तच काम करतात, 30%, 18% वगैरे. तर मला हे इंटरेस्टिंग विचारायचं आहे की कारण ह्यांचं आपल्याशी रिलेशन डायरेक्ट येतं. म्हणजे उद्या प्लंबर आला, उद्या माझ्या घरात काम करायचं असेल तर मी एखादा गवंडी बोलवला, बरोबर, किंवा गवंड्याच्या हाताखाली कामगार असतील किंवा कुठे हमाली काम असेल वगैरे, हे बेंडी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बऱ्याचदा आपण हे करताना ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या मानसिकतेचा सवाल आहे हा. कारण इथे मी आणि लेबर हे इन्व्हॉल्व आहेत आणि इथे आपण अजून इव्हॉल्व नाही झालेले तेवढं. कारण ह्या लोकांना मला नाही वाटत ओव्हरटाईम वगैरे देत असतील काय. त्यांना जाणीवच नाही त्याची. हा, त्यांना मुळात म्हणजे जो रोजंदारीवर काम करणारा व्यक्ती आहे त्याला त्याची जाणीव तर असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. बरोबर. बहुतांश लोकांना हे माहित नाही की माझी रोजंदारी म्हणजे आता व्हाईट कॉलर जो असतो किंवा ब्लू कॉलर असतो त्यांना माहिती आहे शिफ्ट 8 तासाची असते. काम स्टँडर्ड काम करणं काय आहे तर ते 8 तास काम करणं आहे किंवा जे ठरवून दिलेलं असेल. त्यांना याची कल्पनाच नाही मुळात की स्टँडर्ड काम करणं काय असतं. त्यांना फक्त एवढं कळतं की रोज असतो. ते त्यांचं शरीर थकल्यावर थोडंसं म्हणजे ही त्यांची थिंकिंग प्रोसेस तशी आहे, त्यांची थॉट प्रोसेस तशी जनरेट झाली आहे की आजचं रोजंदारीचं काम आहे का, तर मग ते म्हणायला 8 तासाचं काम असतं पण ते टार्गेटेड असतं ना, म्हणजे मला पूर्णच फिटिंग करून आज जायचं आहे, त्याशिवाय मला तो मोबदला पूर्ण मिळणार नाही. त्यामुळे त्यांची ती थॉट प्रोसेस तशी जनरेट तासापेक्षा त्या कामाशी असोसिएशन जास्त होतं. यात आणखी महत्वाचं हे पण एक आहे, जे सर्व काम असतात ते कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचे असतात. म्हणजे जर तुमच्या घराचा नळ खराब झाला तर तुम्ही सरळ म्हणणार की हा नळ खराब झालाय आणि याचे तुम्ही पैसे सांगा, मोबदला सांगा काय द्यायचा आहे, त्या पद्धतीने. मग ते काम 8 तास चालेल, 12 तास चालेल, हा तुमचाही कन्सर्न नाहीये. तुम्ही त्यांना पैसे देताय ते सरळ. जसं आपण याच्यात थोडंसं ऑर्गनाइज सेक्टर जर आपण थोडंसं म्हणजे ऑर्गनाइजच नाही ते पण थोडं असं मार्केट यार्डमध्ये वगैरे गेलं तर ते आपण बघतो की ते किती माल येतो त्यावर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही पोत्यानुसार पैसे आहेत, तुम्ही क्विंटलनुसार पैसे आहेत, टनानुसार पैसे आहेत, तर ते जितकं काम तितके पैसे जास्त, ह्यामुळे ते 8 तासाच्या पुढे सरकतात. पुढचा ह्याला जोडून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की तुम्हाला मिळणारा मोबदला म्हणजे पगार बरोबर तुमच्या कामाच्या मानाने योग्य वाटतो का. आता ह्याच्यात मला असं वाटतं की सगळ्यांचं आपलं परसेप्शन काय असतं की सगळ्यात चांगले पगार कोणाला, जो बँकेत आहे, जो आयटीत आहे. कारण सगळे तिकडेच बघतात, आयटीत असेल, बँकेत असेल, कुठे MBA करून बिझनेस मॅनेजमेंट मॅनेजर ह्या लेवलला असेल. तर ह्याच्यात मला असं दिसतंय की ज्याचे सगळ्यात कमी पगार असं आपण ऍझ्युम करतो तोच म्हणतो की मला एवढा पगार योग्य आहे. म्हणजे डेली वेज वाले म्हणजे जे रोजंदारीवर जात आहेत ते म्हणतात की 77% लोकांना वाटतं की माझा पगार ओके आहे, म्हणजे मला एवढे पैसे मिळत आहेत तेवढ्यात मी खुश आहे. हे असं कसं की कारण ह्यांनी खुश व्हायला पाहिजेत ना, कारण ह्यांना जास्त पगार आहेत. व्हाईट कॉलर आपण म्हणतोय, पण ब्ल्यू कॉलरला पण पगार प्लस इतर गोष्टी आहेत. हे फाइंडिंग कसं वेगळं आहे. तर जसं आधी आपण डेली वेज वर्कर्सचं बघूया, तर डेली वेज वर्कर्सचा विषय असा आहे की त्यातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले ग्रामीण भागातून येतात. तर ग्रामीण भागामध्ये त्यांना 400-500 रुपये रोज असतो, तोच पुण्यातून त्यांचा 700-800 रुपये रोज होतो. तर त्यांना वाटतं अरे यार हे भारी आहे, आणि त्यांना 800 रुपयाच्या पुढे त्यांचे ॲस्पिरेशन्स नाही आहेत त्या बाबतीत की हां ठीक आहे 800 मिळाले म्हणजे 301 रुपये जास्त मिळाले. याच्यात खूप सारे इंटरेस्टिंग आम्हाला असं पण भेटलं, जेव्हा सर्वे आम्ही करत होतो पुण्यामध्ये, बाकी शहरांमध्ये, मराठवाड्यातले काही भाग आहे, लातूर वगैरे, ह्या भागातून ते 3-4 महिने कामाला येतात. म्हणजे त्यांचं शेतीचं काम झालं मग ते इकडे येणार, एक 3-4 महिने काम करणार, पुन्हा पाऊस सुरू झाला, पहिला पाऊस पडला आपलं जून 7च्या नंतरचा, की ते पुन्हा शेतात काम करायला. तर त्यावेळेस ते तिथे बेरोजगार असतात किंवा त्यांना रोजगार उपलब्ध असेल तर 400-500 रुपये रोजंदारीचं काम असतं, ते इथे येऊन त्यांना 800-1000 रुपये मिळत आहेत दिवसाचे. तर त्यामुळे ते खुश असले, ते समाधान व्यक्त करतायत. पण ते त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये 500 रुपये बघतायत आधीचे. ते हे नाही बघत आहे जसं व्हाईट कॉलर्सला जे चांगला पगार मिळतोय किंवा जे ब्ल्यू कॉलर आहेत त्यांना चांगला पगार मिळतोय ते पाहत नाहीये. मला ह्याला असं विचार की शहरात तर गरजा खूप जास्त आहेत. बरोबर, त्या शहराच्या मानाने त्याचे 800 रुपये त्या मानाने ती कमीच आहे. मग त्याला ती जाणीव होत नाही का की बाबा अरे ह्या मी इकोसिस्टम मध्ये माझं सॅलरी बरोबर नाही. म्हणजे आता जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर थॉट प्रोसेस मध्येच आहे, पुन्हा मागच्या प्रश्नाशीच ते सिंक होतं. आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. आता इथे वारजे म्हणून भाग आहे, आपण बघितलं ना तर वारजेला तिथं खूप मोठा म्हणजे मजूर अड्डे असे पुष्कळ पुण्यात जागोजागी असतात. तर आम्ही जेव्हा हे सगळं म्हणजे आम्ही सॅम्पलिंग करत होतो, त्यांच्याशी कम्युनिकेट करत होतो, तेव्हा एक व्यक्ती होती जी जळगाववरनं इकडे मायग्रेट झाली होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही इकडे पहिला मुद्दा तर मायग्रेट होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर ते म्हटले की मी हेच काम जळगावला सुद्धा करतो, म्हणजे जे गवंडी काम मी पुण्यात करतो आणि तेच काम जळगावला सुद्धा करतो,
पण जळगावला मला मिळणारं काम हे आठवड्यातून 2-3 दिवसच असतं. ओके. आणि पुण्यात मिळणाऱ्या कामामध्ये सातत्य खूप आहे. म्हणजे मला ते कंटिन्यू, म्हणजे माझं कोणाशी असोसिएशन आज डायरेक्ट जरी नसली तरी मला माहिती आहे या स्पॉटवर मी आलो तर कोणीतरी मला काम देणारच आहे. तसंच जळगावमध्ये होत नाही. तर त्यामुळे मग म्हणजे मी थॉट प्रोसेसवर बोलत होतो की त्या रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचे विचारच एवढे लिमिटेड करून ठेवले की तो तिकडे तेच काम करतो, इकडे तेच काम करतोय. फक्त इकडे त्याला कामाचं सातत्य जास्त आहे म्हणून तो मायग्रेट होतोय. आणि त्यामुळे मग त्यांनी आता जसं आपला अपेक्षा आणि गरजाचा भाग झाला तर तो ऍडजस्टमेंट करून जगतोय ना. तो खूप कमी भाड्याच्या खोलीत राहतोय आणि व्हाईट कॉलरवाल्याला त्याचा लिव्हिंग स्टँडर्ड मेंटेन करायचा आहे. त्याला चांगल्या 1 BHK चांगल्या एरियात राहायचे. तो जो कामगार आहे तो जिथं म्हणजे थोडासा आपण म्हणू की जो झोपडपट्टीचा भाग असेल किंवा त्याच्या बेसिक राहण्याची गरज भागते एवढ्यावर तो सॅटिस्फाईड आहे. मग व्हाईट कॉलरवाला तेवढ्यावर सॅटिस्फाईड नसल्यामुळे त्याला जास्त धावपळ करायची आहे किंवा त्याला त्याच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे मग त्याची भूकही जास्त आहे ऍज कम्पेअर टू रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा. म्हणजे इथे ऍक्च्युअली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा मुद्दाच कन्सिडर नाही होत. त्यांचं फक्त असं आहे की तिकडे मला अमाऊंट सिक्युअरली मिळत नव्हती. म्हणजे गॅरंटी नव्हती मला की 2-3 दिवसाच्या बियॉन्ड मिळेल. इथे मला किमान 7 दिवसाची गॅरंटी मिळाली. येणारी अमाऊंट फिक्स असेल तर ओके. मग त्याच्यासाठी मग मला खूप झोपडपट्टीत राहायला लागू देत, माझ्या इतर गरजांना मे बी थोडा कमी करायला लागू दे. फक्त मला एक येणारी अमाऊंट आहे ती कॉन्स्टंट राहू दे. हा एक काय म्हणू शकतो खूप वाईट अर्थाने पण एक बेसिक त्यांचं गरज आहे. आणि यातील बहुतांश लोकांच्या फॅमिलीज पण इतर असतात रोजंदारीवर काम करणारे. आणि काही लोक तर अशी पण आम्हाला आढळली की ते तिथेच झोपी जातात किंवा तिथेच राहतात. बोलताना हे सांगितलं की व्हाईट कॉलरवाला का बरं सॅटिस्फाईड नाही आहे. म्हणजे जो दिसताना आपल्याला असं दिसतोय की ज्याचं सॅलरी स्केल अप असेल, खूप जास्त असेल, पण तो सॅटिस्फाईड का नाही आहे. तर मग तिथे थोडा लिव्हिंग स्टँडर्डचा भाग येतो. मग तिथं पुन्हा त्याच्या कॉम्पिटिशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी येतात की मला म्हणजे त्याला त्या स्किल सेटची जाणीव असते. तो कम्पेअर करायला लागतो की मी अजून त्या इम्प्रोव्हाइज केल्या तर मला या प्रमाणात अमाऊंट मिळेल, मी ती मिळवण्यासाठी झगडलं पाहिजे. याचं रिअलायझेशन रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीला तेवढ्या प्रमाणात नाही होत आहे. कारण मग त्याचं शिक्षण कमी आहे, त्याचं अपब्रिंगिंगच तसं झालं असं म्हणता येईल आपल्याला. शिक्षण कमी म्हणजे त्याला पुढे दिसतच नाही की आज मी समज माती उचलायचं काम करतोय तर इथून मी काय अपग्रेड होणार आहे. इथे सगळेच काय पुन्हा गवंडी होणार आहे आणि मग तो लोकांना घेऊन जाणार आहे. एवढा स्किलसेट सगळ्या स्किलसेट पेक्षा त्याची लाईफ असं पण इच्छा म्हणजे इच्छा एक इम्पॉर्टंट मुद्दा असू शकतो. पण मला असं वाटतं की इच्छा असण्यासाठी ना आपल्याला काहीतरी एक नॉलेज असावं लागतं, एक शिक्षण असावं लागतं, एक होपफुलनेस त्यातूनच येतो ना आपल्याला. मी असं केलं तर असं करेन. इथे बऱ्याच वेळा लाईफमध्ये गिव्हअप केलेलं पण असू शकतं की आता माझं काय होण्यासारखं नाहीये, मला रोज मातीत उचलायचे त्यासाठी 700-800 मिळेल तर मी खुश आहे. नाही मग त्यामध्ये थोडा सराउंडिंगचा टच असतो. म्हणजे कसा जो आता म्हणजे तरुण मुलगा आहे तो मायग्रेट झालाय किंवा तो कामाच्या शोधाने आलाय, तर मग कसं असतं त्याला कुठेतरी कळतं की गवंडी कामापेक्षा जर आपण ड्रायव्हिंगचं काम केलं ना तर थोडं 2 पैसे जास्त मिळू शकतात. मग तो थोडं अपग्रेडेशन तो करतो पण तो रेशो खूप कमी आहे. म्हणजे रिअलिस्ट एक्झाम्पल आहे. असं झालं की मी कॅटरिंगचं काम करायचो आणि मग हळूहळू मीच माझे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो. आता माझं कॅटरचा बिझनेस आहे. किंवा मी ड्रायव्हिंगचं काम करायला लागलो आणि मग मी माझी गाडी घेतली. म्हणजे मी पूर्वी गवंडी काम करत होतो आता ड्रायव्हिंग करतोय. अशी खूप कमी उदाहरणं आहेत. मोस्ट ऑफ ते आहे त्या कामच करायचं आपल्याला, त्याच्याशिवाय पर्याय नाही असं म्हणूनच पुढे जात राहतात. अजून एक एज फॅक्टर खूप मॅटर करतो. तुमच्या सर्वे मध्ये मी बघितलं की 26 ते 39 वयोगटातले ते कमालीचं असमाधानी असं तुम्ही सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे आता 26 ते 39 वय जर बघितलं तर काही जणांचे लग्न झालेले नसतात, काही जणांचे झालेले असतात. ह्याच वयात मोस्टली मुलांचं शिक्षण वगैरे अशा गोष्टी असतात, फॅमिलीच बनते, घरही ह्याच वयात घ्यायचं असतं प्रत्येकाला. तर त्यामुळे तो एक फॅक्टर येते की जे पगार 26 ते 39 वयोगटातल्या एम्प्लॉईला मिळत आहे त्यावर तो नाखुश दिसतोय. ह्याच उलट जर 26च्या खाली असेल तर तो चिलमध्ये आणखी नव्यानेच सुरुवात केलेली आहे त्यानं जॉबसाठी, तर तोही समाधानी आहे. वरी 39च्या वरी सरकलेला जो आहे, ज्यानं सुरुवातीचा जो आपला IT बूम वगैरेचा फायदा घेतला होता, तोही एका चांगल्या पॅकेजवर आहे. किंवा चांगल्या पॅकेजवर नसेल तरी आता ते डेली वेज वर्कर सारखंच त्याची परिस्थिती होती की तो समाधानी आहे आता, किंवा इथे माझं संपत आला तर माझं रिटायरमेंट, जो माझा पीक येणार होता तो आता येऊन गेला किंवा हाच पीक आहे माझा. त्यामुळे हे जो मधला एज ग्रुप आहे 26 ते 39 हा ऍस्पिरेशनल पण आहे, याच्या गरजा पण खूप आहेत आणि त्या हे होत नाहीयेत, म्हणजे त्या गरजापर्यंत भागत नाहीत, म्हणून तो असमाधानी पण आहे त्याच्या मोबदल्याविषयी. खूप इंटरेस्ट. पुढचा आता एक पुढचा हा क्वेश्चन म्हणजे कामगार हक्कांचा जो आहे, तर तुमच्या कामगार हक्कांची माहिती आहे का? बरोबर. तर मागचं आपण पाहिलं तर त्याच्यात असं होतं की युनियन्स वगैरे खूप असायचे, त्याच्यामुळे थोडंसं
इनडायरेक्टली डायरेक्टली जनजागृती असायची कामगारांमध्ये. आता आपण बघतोय की इथं ब्ल्यू कॉलरमध्ये जवळपास 34% फक्त लोकांना तुमच्या सर्वेनुसार माहिती आहे आणि अजिबातच माहिती नाही असे 35% लोक आहेत. हो. आणि जे थोडीफार माहिती आहेत की 31%, म्हणजे माहित नाही. आता थोडीफार म्हणजे त्याचं कसं, त्याला थोडंफार 1-2 गोष्टी म्हणजे मेजरली आपण पकडू शकतो म्हणजे की त्यात असं म्हणू शकतो की त्याला जे मिळतंय हां. तेच तेवढं त्याला माहिती. पण मोर दॅन 60%, 60% हो. जास्त वर्ग हो. असा आहे की त्याला बऱ्यापैकी नाही आहे त्याच्या हक्काची बरोबर. जाण. बरोबर. आणि हे ब्ल्यू कॉलर असो व्हाईट कॉलर असो, डेली वेजेसमध्ये तर हे प्रमाण तर अजूनच जास्त आहे. जास्त. पण त्याला प्रॉब्लेम पण तसेच ना, डेली वेजेसमध्ये तो मागणार कोणाला, भांडणार कोणाला, की समजा त्यात मी आणलाय त्याला 2 तासावर फक्त रिपेअरिंग पुरतं आणि त्याचं ते अवघड पण आहे, त्याच्यामुळं त्याचे तर अजूनच प्रॉब्लेम आहेत. तर याच्यात काय सांगणार तुम्ही की का असं वाटतं, की का असं का घडतं की एवढे टक्के लोकांना त्यांच्या जाणीवच नाहीये? म्हणजे सुरुवातीला आपण असं बघितलं तर क्वेश्चन्समध्ये येईल की व्हाईट कॉलर मध्ये चांगलं ज्ञान आहे की त्यांचे काय हक्क आहेत काय नाही आहेत. पण ह्या उलट म्हणजे तुम्ही जसं म्हटले की संघटना वगैरे, कामगार संघटना आधी असायच्या, त्यांचे हक्क वगैरे अशा गोष्टी करायच्या. पण आता ते प्रमाण खूप कमी झालंय आणि एक ट्रान्झिशनल फेजमध्ये आहे गोष्टी की IT सेक्टरवाले स्वतःला कामगाराच्या याच्यात ट्रीट करत नाहीत, कन्सिडर करत नाहीत, त्यांना ते मिळते. त्यांची संघटना वगैरे असं काही नाहीये. ब्ल्यू कॉलरमध्ये हे गोष्टी आहेत, त्यांना त्याची जाणीव आहे. पण कसं आहे की त्यांच्या जॉब सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. उद्या जर ते समजा अधिकार मागतीलही तर त्यांना जॉब जाण्याची भीती वाटते. हे पण एक मोठा कन्सर्न आहे. त्यामुळे काही ज्यांना कामगार हक्कांची जाणीव आहे ते बी त्यांच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी इन्सिस्ट करताय, असा काही प्रकार नाहीये. ओके. ते म्हणजे हे व्हाईट कॉलर मधले 53% त्यांना माहिती आहे. पण उद्या समजा माझा एखादा हक्क हिरावला गेला तर ते भांडतीलच नाही घेऊ शकत. बरोबर. ओके. इंटरेस्टिंग फाइंडिंग. किंवा भांडले तरी त्यातनं काय रिझल्ट आला येणार आहे खूप मोठा असं त्यांना वाटतच नाही मुळात. कारण जॉब सिक्युरिटी हा त्यातला सगळ्यात मोठा कन्सर्न आहे. आणि ऍक्च्युली लेबर युनियनचं आपण म्हणजे कितीही त्याचे निगेटिव्ह साईड आपण ऐकली, सगळं बोललो, पण त्यात एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असं ते जॉब सिक्युरिटीसाठी खूप इम्पॉर्टंट असायचं. म्हणजे मी जेवढं मागच्या जनरेशनच्या लोकांकडून ऐकलंय की एखाद्याचा जॉब जाणार असेल, नोकरी जाणार असेल तर अख्खी लेबर त्याच्यासाठी यायची की त्याचं का जाणार आहे ते सांगायची, पुढची काय तरतूद आहे. आणि तो एक इंटरेस्टिंग पॉईंट मुद्दा सांगितला की ITतल्या लोकांची युनियनच नाहीये. बरोबर. आता हे आपल्याला वाटतं की त्यांना कामगार कायदे माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल 53% लोकांनी लिहिलंय कामगार कायदे माहिती आहेत. पण कामगार कायदे मग पेड लिव्ह, EPS किंवा आपला जो हे म्हणतो बोनस याच्या पुरताच नसेल ना. म्हणजे तो पण एक आता ओरॅकल फॉर एक्झाम्पल आलं होतं की ज्याच्यात दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेल येतं. तर कामगार कायद्यामध्ये असं थोडीच असणार की तुम्ही दुसऱ्या दिवशी मेल हे करून टाकतात. किंवा आता जे आपण हे म्हणतो अपॉइंटमेंट लेटर्स येतात ते खूप असे डिले व्हायला लागलेत असं म्हणू आपण आपल्या भाषेत. डिले म्हणजे की त्याच्यात कंपनीचंच म्हणणं जास्त असतंय आणि कामगाराचं म्हणणं काय नसतंय. सो हे 53% पण तुम्हाला कसं वाटतं की 53% माहिती आहे पण त्यांना एक टिपिकल माहिती आहे का सगळे कामगार कायदे माहिती आहेत? काय होतं की याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुझा आपण लेबर युनियन बद्दल बोलत होतो ना, त्यांना ते माहिती आहे पण त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. म्हणजे आपण तसं करून बघितलं त्याचा इम्पॅक्ट, याचं रिअलायझेशन करून देणार कोण नाही ना, कारण ते एक संध नाही आहे. मग ते माहिती आहे तर कसं आहे ते सुद्धा कोणी सांगितलं. म्हणजे लेबर युनियनचा एक नेता होता, तो नेता हुशार होता, त्याला त्या सगळ्याची जाणीव होती. मग तो कामगारांना सांगायचा आणि असं सांगायचं की आपण आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे. तर यांना असं रिअलायझेशन करून देणारं कोणी नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, यांचं सेल्फ अवेअर आहेत आणि ते काही प्रमाणात मग बेसिकच आहे. म्हणजे जसं जर म्हटलं की उद्याच मेल येतोय तर त्यांना त्यावर पटकन रिॲक्ट काय व्हावं हे कळत नाही. आणि मोस्ट ऑफ दी गोष्टी जे हे मिळतात यांनाच ते हक्क समजतात आता. म्हणजे ह्याच्यावर मला पॅकेजेस म्हणजे इतके असल्यामुळे ते जाणीव पण करून उदाहरण दिलं तर ते एक MNC कंपनी जगभरात तिचे कर्मचारी आहेत आणि जगभरातलेच कर्मचारी त्यांनी ले ऑफ केले. तर तो एकत्र येण्यासाठी त्यांचं जे जसं आधी फॅक्टरी वर्कर्स होते तर ते एकत्र, त्यांची MIDC असायची तिथे एकत्र यायचे. जसं आपण गिरणी कामगारांचं मुंबईत बघितलेलं की ते संघटित होण्यासाठी त्यांना काही वेगळ्या संधीच पण होत्या. ते व्हाईट कॉलर्सला नाहीच आहे. आणि ज्यात इंटरेस्टिंग हे दिसतं म्हणजे अगेन सर्वेत नाहीये पण म्हणजे अगेन तो पार्ट पण असू शकत नाही. ह्याच्यात हे असं दिसतं की मला की IT किंवा जे नवीन सर्व्हिस सेक्टर आले त्यांच्या सॅलरी सेम नाहीत बऱ्याच लोकांना. बरोबर. म्हणजे 4 जणी बसलं तर त्यांच्यात एक टिपिकल रूल असतं की माझी सॅलरी कोणाला सांगायचं. हा, पण मुद्दा असं येतं की ते न करण्यामुळे तुझी बांधिलकी, आपण जो मराठीत शब्द म्हणतो, तीच निर्माण नाही होत ना. कारण फॅक्टरीवाल्यांचं मी ऐकायचो ते सगळे एकत्र यायचे आणि आमचा पगार वाढवा म्हणायचे. बरोबर. इथे इंडिव्हिज्युअल सिस्टीम केली की इंडिव्हिज्युअली तू HR ला जाऊन भेटतो, इंडिव्हिज्युअली तू सांगतो की मला एवढी पाहिजे, मग ह्याला दिली. जेव्हा जॉईनिंग होतं ना तेव्हा HR ते इंडक्शन मध्ये सांगते की सॅलरी डिस्कस करायची. बरोबर.
पण त्याच्यामुळे असं- बांधिलकी निर्माणच हा. नाही होणार. बांधिलकीऐवजी स्पर्धा जास्त होते आणि I think Exactly. स्पर्धेचे पण काय परिणाम असतील ते आपण पुढे बघूच, कारण त्यांच्या स्पर्धा ही खूप क्रिएट हो. केली जाते एवढं कळतंय. आणि आता ओरेकलचं आपण एक्झाम्पल घेतलं ना, तर एवढं सगळं घडलंय, तर लेबरने सगळ्यांवर प्रेशर टाकलंय कंपनीवर असं कुठेच नाही. नाही. म्हणजे त्याच्यातले लोक रेडिटवर येऊन लिहित होते बरोबर. anonymously. म्हणजे हो, हो. हेच मुद्दा आहे तुमचा, हा. बरोबर आहे, की आता फक्त विरोध हा सोशल मीडियावर झालाय, हा. ट्विटरवर, रेडिटवर. ते पण चांगलं म्हणजे काय म्हणतात, मी माझी आयडेंटिटी दाखवून नाही करत आहे. बरोबर. म्हणजे बेसिकली कायद्याच्या बाबतीत आपल्याला दिसत कुठेतरी ग्रोथ थांबली असं म्हणू शकतो लेबर हो. लॉची. कारण ज्यांना माहिती आहेत त्यांना लिमिटेड माहिती आहेत आणि ज्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचे हळूहळू कमीच होत गेलेले आहे. हो. कारण पहिलं ब्ल्यू कॉलर्सचे सगळ्यात जास्त घट्ट लेबर युनियन असायच्या, कोणत्या हो. पक्षाचे असू दे किंवा पक्ष विरहित असू दे, पण त्यांचे कायदे वगैरे सगळं असायचं. अगदी रिटायरमेंट बेनिफिट्स पर्यंत ते सगळं निगोशिएट करत होते. बरोबर. किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचं आपण अजूनही बघतो पेन्शनसाठी हो. वगैरे ते इंटरेस्टिंगली भांडतात. म्हणजे मला ती अर्थात चांगली गोष्ट वाटते, कारण एकत्र कामगार येऊन त्यांच्या हक्कांसाठी किंवा मागण्यांसाठी भांडतात आपण असं म्हणू. पण टोटल ओव्हरऑल बघितलं तर मला नाही वाटत हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण ऍव्हरेज फक्त 40% लोकांनाच माहिती आहे की त्यांचे कायदेशीर हक्क काय आहेत. हो. आणि 40% पण लोकांना सगळेच माहिती आहेत का नाही, हे नाहीये. नाही. आणि जरी माहित असले तरी भांडणार आहेत का हे पण क्लिअर हे पण नाहीये. बरोबर. इंटरेस्टिंग आहे. हा, आता तोच मुद्दा येतो पुन्हा, की आता हे ओव्हरऑल आपल्याला कळतं की नोकरीबद्दल किती समाधानी आहे. आणि पुन्हा इथे तेच दिसतंय की व्हाईट कॉलर आणि ब्ल्यू कॉलर याच्यात काय फरक नाही दिसत आहे जास्त. बरोबर. असमाधानी दोघेही आहेत आणि दोघेही समाधानी आहेत. म्हणजे सॅलरी हा तिथे क्रायटेरिया दिसत नाही. बरोबर. हो. फॅक्टरीमध्ये लिहिलंय की फॅक्टरीमधले 57% आणि कार्यालयीन काम करणारे 62% आपल्या कामावर समाधानी आहेत. समाधानी. ही समाधानाची डेफिनेशन काय होती, लाईक कुठल्या अर्थाने समाधानी येते? तर तिथे त्यांचं हेच आहे की म्हणजे जसं फॅक्टरी वर्कर्स जे आहेत तर त्यांचे त्यात कुशल, अर्धकुशल काय आहेत, काही हो. कुशल कामगार आहेत, हे तर त्यांचं आता ते काम करतायत ना, तर ते त्यांचं ठरलेलं आहे की आता हेच काम आपण करू शकतो. त्यामुळे ते समाधानाचं म्हणजे समाधानी असल्याचं सांगतात. किंवा यात इंटरेस्टिंगली जसं वय वाढतं ना तसं समाधानाची पातळी वाढताना दिसते. ओके. म्हणजे जर हा प्रश्न तुम्ही जर बघत असाल, इथे एजचं फॅक्टर खूप महत्वाचं आहे. 26 वर्षापर्यंतचा कामगार इथे सर्वात जास्त असमाधानी आहे. मग त्यानंतर 26 ते 39 थोडा समाधानी आणि 39च्या पुढचा पूर्णपणे समाधानी असल्याचं दिसून येतं. तर तेच आहे म्हणजे की तुम्ही जसं कामगार आहात, फॅक्टरीचे असो किंवा कार्यालयीन कर्मचारी, तर तुम्ही जे म्हणजे आपण बघितलं की 26च्या पुढचे जे आहेत त्यांनी ज्यात शिक्षण घेतलंय किंवा जे त्यांना करू शकत होते ते करतायत, त्यामुळे त्यांचं समाधानाचं लेवल आहे. 39च्या पुढच्यांचं तेच मुद्दा आहे. पण इथे इंटरेस्टिंगली की जो तरुण आहे, जो नव्यानं वर्कफोर्समध्ये जॉईन होत आहे, तोही त्या समाधानी असल्याचं आम्हाला दिसून आलं पूर्णपणे. समाधानीत मला एक वेगळा प्रश्न पण विचारायचा. समाधानीचे 2 कनोटेशन आहेत. हो. हे आहे असंच राहणार आहे म्हणून मी ऍक्सेप्ट करतो आणि मग मला समाधान येतं. जसं की आपण डेली वेजवाल्यांचं बघितलं की आहे असंच आहे, मला फक्त 700 रुपये मिळतात म्हणून मी खुश आहे. आणि दुसरी पॉझिटिव्ह साईड असू शकते की मला सगळेच बेनिफिट्स मिळतात, मला पगार खूप चांगला मिळतोय, मला माहिती आहे की माझा जॉब रिटायरमेंट पर्यंत राहणार आहे, रिटायरमेंट नंतर मला बेनिफिट्स पण मिळणार आहे. असे समाधानी लोक किती जाणवले तुम्हाला? ऍक्सेप्टन्स वालेच आहेत की सगळे वालेच जास्त आहेत. ऍक्सेप्टन्स वालेच जास्त आहेत. हो. म्हणजे इथे सुद्धा मनापासून समाधानी, मनापासून इन द सेन्स माझं स्टँडर्ड ऑफ लाईफ हेच राहणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे, या अर्थाने समाधानी असणारे लोक कमीच आहेत. बरोबर. कमीच. मला दिवसेंदिवस हे खूप असं ग्लुमी पिक्चर वाटायला लागलं. कारण पण हा फॅक्ट आहे. म्हणजे आपण आजूबाजूला बघतो ना, तर पहिली खूप इंटरेस्टिंग गोष्ट असायची की त्याचं काय झालं, त्याला तर सरकारी नोकरी आहे, त्याचं काय झालं, त्याची LNTत नोकरी आहे, आता त्याला पगार मिळेल, पगारानंतर अर्धे पगार पेन्शन मिळेल, पगार रिटायर होताना एवढी अमाऊंट मिळेल, त्या अमाऊंट नंतर तो स्वतःच्या गावाला घर बांधेल, मुलांचं शिक्षण पूर्ण करेल. पण ही परिस्थिती हळूहळू कमी झाली. इव्हन बघ ना, म्हणजे आपण लहानपणी वगैरे असं वाटायचं की दिवाळी बोनस सगळ्याच कर्मचाऱ्यांना मिळतो. पण आता तुमच्या सर्व्हेमध्ये बघितलं की 57.6% लोकांना बोनसच मिळेल. बोनसच आहे. किती मोठा आकडा आहे हा. पण आपण चर्चा जी होती की ज्या उरलेल्या काही 30-40% लोकांना मिळते, त्याच्यामुळे असं वाटतं की सगळ्यांनाच बोनस मिळत असतं. बरोबर. आणि त्यातही इंटरेस्टिंगली असं आहे की फॅक्टरी वर्कर्सलाच जास्त मिळतो. म्हणजे काय जे आपण व्हाईट कॉलर्स जे आहेत त्यांना तर दिवाळी बोनस ही कन्सेप्ट खूप कमी लोकांचीच आहे. खूप कमी लोकांसाठीच तो फायदा, बेनिफिट आहे. यात इंटरेस्टिंगली असं पण आम्हाला सापडलं की जे 34% लोक फॅक्टरी वर्कर्समध्ये म्हणजे जे अपघात क्षेत्रात राहतात, त्यांचा अपघात कधी होण्याची शक्यता असते, ॲक्सिडेंट, त्यांना इन्शुरन्स नाही आहे. 34% लोकांना, म्हणजे 3 मधला 1 हा अनइन्शुअर्ड कॅटेगरीत येतो आहे की त्याला इन्शुरन्सच नाही आहे, त्याला उद्या काही झालं तर त्याला आरोग्य विम्याचा लाभच नाही मिळणार आहे.
म्हणजे त्या अपघात क्षेत्रात ते काम करणारे म्हणजे ते डेंजर झोन मध्येच काम बरोबर करतायत. बरोबर हो. तिथं तर बिलकुलच नाही, म्हणजे हे जास्तच म्हणजे हा कॉन्ट्रॅडिक्टरी. एक लूप होल पण म्हणता येईल. म्हणजे जे आपल्या अथॉरिटीज जे असतात ते त्यांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. क्षेत्र आहेत साधारणतः सर्व MIDC मध्ये जे फॅक्टरीज वर्कर काम करतात हा. त्यांचा हा विषय आहे की हा पोर्शन फक्त व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर साठीच होता. जसं तुम्ही म्हटलं की डेली वेज साठी ही कोणतेच याच्यातला बेनिफिट ते कोणाला हा, मागतील हा, हा येतच नाही. सिस्टीमच नाही तिथे. System च नाही म्हणतात की वेळ त्यांच्याकडे. वॉचमॅन असेल, बरोबर कोणी घरात काम करणारी बाई असेल ती एवढंच म्हणते की मॅडम दिवाळी. मग त्यानंतर आपण जे अमाऊंट देणार आहे त्याच्यावरच त्यांचं हे आहे. खरं. मला याच्यात हे दिसतंय की हे पिक्चर आपण जसं म्हटलं की एवढं काही चांगलं नाहीये, एवढं चांगल्यापेक्षा थोडं वाईटच म्हणेन मी, वाईटच पिक्चर आहे. मग ह्याच्यात ग्राउंड मध्ये असंतोष आहे का? कारण इथे लोक ऍट द सेम टाइम समाधानी पण म्हणतात, म्हणजे ते ऍक्सेप्ट करतात रॅदर दॅन दुसरं एक रिॲक्शन काय आले असते की मी असमाधानी नाहीये, त्याबद्दल माझ्या मनात खूप असंतोष आहे. तर ते असंतोष का नाही आहे एवढा की आहे पण लोक व्यक्त नाही करत? असंतोष आहे पण लोक व्यक्त करत नाही. काय कारण वाटतं याच्याबद्दल? त्याची कारण ऍक्सेप्टन्स, त्यांनी आहे ती स्थिती स्वीकारली आहे आणि मग बदल काढणारच नाही असं. हो, म्हणजे काही प्रमाणात ती स्थिती स्वीकारली आहे आणि मग त्याला जर अजून वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे केलं तर मग त्यांचे फ्रस्ट्रेशन, त्यांचा असंतोष वेगळ्या गोष्टीतनं ते काढताय. मग त्याच्यामुळे वाढती व्यसनाधीनता आपण म्हणू शकतो. त्याचे होणारे मेंटल डिट्रेसचे जे परिणाम आहेत किंवा मानसिक आरोग्यावर तुमचा जो परिणाम होतो तो सुद्धा म्हणू शकतो. आणि हा पुन्हा असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं जर तुम्ही त्यावर काही ऍक्शन घेतली तर त्याचे आउटपुट पॉझिटिव्ह येऊ शकतात. हे रिअलायझेशन करून देणारे लोक कमी झालेत ना. ओके, म्हणजे ते रिअलायझेशन लेबर युनियनचा तो नेता त्या काळात तो करून द्यायचा. हा, की आपण संघटित होऊन याच्यातून बाहेर पडू शकतो. तर ती भावनाच नाही की आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. बरोबर. म्हणजे आपण मानतो की ऍस्पिरेशनल आहेत आपण खूप, म्हणजे भारताला ऍस्पिरेशनल देश म्हटलं तर युथ आहे, पण असं काही दिसून येत नाहीये. म्हणजे ऍक्सेप्टन्सचा देश आहे असं आपण म्हणू शकतो एक प्रकारे, किंवा लोक ऍक्सेप्ट करत आहेत जे आहे ते आणि त्यातच आपलं समाधान मानून घेत आहेत, किंवा असमाधानी असले तरी तो दिसून नाही देत आहेत. चला जे आहे ते. आता संभाजीनगरची एक स्टोरी आमच्याकडे अशी होती की म्हणजे तो बजाज नगरचा भाग आहे, वाळूंज MIDCचा मोठा भाग आहे. तिथे एक कर्मचारी मिळाले आम्हाला. त्यांनी त्यांचं एक किराणा दुकान थाटलेलं. ते पहिले एका नामांकित संस्थेत तिथे कार्यरत होते आणि त्यांना असंच जो आपण ले ऑफ म्हणतो तशा पद्धतीने त्यांना खूप म्हणजे 1500-1700च्या आकड्यात त्यांना नोकरीवरनं वजा केलं. आणि तो काळ होता जवळपास 2002-03चा वगैरे. पण त्यांनी एकत्र येऊन अगेन्स्ट त्यांच्या केस केली आणि ते आजही लढताय. त्यांनी शेवटी या होप सोडल्या की निकाल आपल्या बाजूला, म्हणजे आता ते रिटायरमेंटच्या एज मध्ये, आता ते कामही करू शकत नाही जर निकाल त्यांच्या बाजूने लागला तर. पण ते म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला. शेवटी त्यांनी त्याच भागात स्वतःच एक छोटा व्यवसाय करून पुढे जा. मग जेव्हा या स्टोरी अजून पुढच्या पिढीला कळतात, म्हणजे त्यांचीच मुलं, ते म्हणले आमचीच मुलं आम्हाला असं म्हणतात की काय फायदा आहे तुमचा लढून. मग ते मुलं त्यांचा तो एक सबकॉन्शियस मध्ये ऍक्सेप्टन्स कडे जाणारच ना, की लढून गरजच नाही, काय लढायची मिळतच नाही. न्याय इतका उशीर मिळणार असेल, वडिलांना काय मिळालं 17 वर्ष हे करतात, न्याय इतका उशीर मिळणार आहे तो न मिळाल्यासारखंच आहे ना असं. एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यात लेबर युनियनचा आपण बघितलं, एक इम्पॉर्टंट रोल असतो गव्हर्नमेंटचा. कामगार कायदे असतील वगैरे ते सगळे गव्हर्नमेंटने क्रिएट केले. आणि एक थॉट प्रोसेस अशी आहे की इज ऑफ डुईंग बिझनेस आपण एक टर्म आली होती, ज्याच्यात राज्यात स्पर्धा होती, पुन्हा देशात स्पर्धा होती. तो रँकिंग वाढवण्यासाठी ना बऱ्याच वेळा कामगार कायद्यांमध्ये खूप छोट्या छोट्या फॅक्टरीवाल्यांना चांगलं व्हावं किंवा कंपन्या थाटणं सोपं व्हावं म्हणून काय हे केले गेले, चेंजेस केले गेले. तर मग ह्या अर्थाने आपल्याला दिसतं की हा असंतोष काही प्रमाणात सरकारवर असायला पाहिजे. पण काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की असं काही दिसलं वर्क वाढत नाही, पगार वाढत नाही, तर ते सरकारला जाब विचारला जायचं होतं. आता तुम्ही अशा इंटरेस्टिंग पोझिशनला असं आहात की तुम्ही दोन्ही सर्वे करता, एक पॉलिटिकल सर्वे पण करता आणि हाही आपण सर्वे केला. तर हे जी सगळं असंतोष आहे, तेव्हा तुम्ही पॉलिटिकल सर्वे करायला जाता तेव्हा हा असंतोष तुम्हाला दिसतं लोकांच्या मतांमध्ये रिफ्लेक्ट होतो का, की तो प्रश्नच उद्भवत नाही? काय आहे की हा असंतोष लोकांमध्ये असतो, पण त्याचं जे मतांचं कारण निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंट हे खूप वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. त्यामध्ये खूप वेगवेगळे अँगल्स, मग ते मुद्दे एवढे त्यांच्यावर त्या काळात बंबार्ड केले जातात ना की या सगळ्या गोष्टी मागे. म्हणजे आता तुम्हाला आपला विषय निघाला म्हणून साधं उदाहरण सांगतो की लोकसभा निवडणूक जर तुम्ही बघितली तर विदर्भातला शेतकरी प्रचंड नाराज होता जे सरकार होतं त्याच्यावर. पण तोच विधानसभेत खूप भरभरून मतदान त्यांनी केलं, कारण त्याचा शेतकरी हिताचा जो मुद्दा, म्हणजे जो नॅरेटिव्ह शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि हे सरकार करतंय, या जबाबदार सरकार आहे म्हणून शेतकऱ्यांनी जो राग दाखवला लोकसभा निवडणुकीत, तो राग ते विधानसभेत दाखवू शकले नाही, कारण त्यांचा मुद्दाच भरकटवून टाकला. त्यांचा मुद्दा
तो शेतीतून होणारं नुकसान या पलीकडे घेऊन म्हणजे तो व्यवस्थित नॅरेटिव्ह सेट केला गेला. मग त्यांना ते प्रश्न छोटे वाटायला लागले त्याच्यासमोर. म्हणजे त्यामुळे- कामगारांची जी आयडेंटिटी हा. आहे, मी कामगार आहे असं जेव्हा तो म्हणण्याच्या आधी तो दुसऱ्याच गोष्टीला मी आहे, मी ह्या जातीतून येतो, मी ह्या धार्मिक समूहातून येतो, मी हा भाषिक आहे, मी ह्या भागातून येतो, हे मोठं झालंय. त्यापेक्षा की मी कामगार आहे हे खूप छोटा पोर्शन झालाय त्याचा. त्यामुळे तो पॉलिटिकली सेन्सिटिव्ह मुद्दा होत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे पक्षीय राजकारणात ने ज्या आयडेंटिटी दिलेल्या आहेत हो, की त्याच तू या लोकांनी खऱ्या भागातला, हा तुझा नेता, हे तुझी जात, हा तुझा धर्म, ह्यामुळे कामगारी आयडेंटिटीच खूप विसरून विसरून झाल्या आणि गेल्या. लोकांना आता वाटत नाही कामगारी आयडेंटिटी घ्यावी. हो. आणि हे सगळं नुकसानमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट फॅक्टर हा दिसतो की कामगार स्वतः कामगार आयडेंटिटी खाली एकत्र यायला तयार नाहीये. मला ना एक याला धरूनच हे होतं की एक तुमच्या ह्याच्यात होतं की शिक्षण आणि एनजीओ मध्ये त्यात तर हे शिक्षक मेजरली असतील प्रायव्हेट सेक्टर मधले मी असं कन्सिडर करतो. एनजीओ मधलं मला जरा इंटरेस्टिंग होतं की एनजीओतले का लोक जास्त असमाधान. त्यांचं पहिलं तर पेमेंटवरचा विषय आहे त्यांचा, की ज्यांना तो मोबदला जो मिळतोय तो कमी असल्याचं त्यांचं आहे. एनजीओ सेक्टरमध्ये जे शिक्षण घेतलं जाते आणि त्यानंतर जो त्यांना मोबदला दिला जातोय त्यात खूप तफावत आहे. म्हणजे आपण खूप सारे बघतो की टीस सारखी संस्था आहे, अजिम प्रेमजी सारखी संस्था आहे, तिथून ते शिकलेले जे ग्रॅज्युएट्स असतात त्यानंतर एनजीओमध्ये त्यांना जॉब शोधण्यासाठी जातात तर खूप कमी पेमेंट्स वगैरे सुरुवातीला असतं. तर ते त्यांच्या असमाधानाचं एक मुख्य कारण दिसून येतं. आणि जे त्यांनी स्वप्न पाहिलेले असतात की समाजसेवा करू, हे करू, ते करू, तर ते त्यांना पूर्ण होताना तिथं दिसत नाही. त्यांना ते दुसरंच काहीतरी वाटतं आणि त्यामुळे त्यांचं असमाधानाचं प्रमाण जास्त आहे. कारण एनजीओ सेक्टर मधले मेजरली लोक की इंटरेस्टने आलेले असतात ना तिथे. पण इंटरेस्ट किती वेळ ठेवणार आहे? म्हणजे तू वयाच्या 25-26 ठेवशील, त्यानंतर तुझं लग्न होणार आहे, सगळ्या गोष्टीच्या जबाबदाऱ्या येतात, त्याच्यामध्ये दिसत नाही. एनजीओच्या बाबतीत मला इंटरेस्टिंग हे वाटतं की इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह क्षेत्र असं नाही. म्हणजे त्यांना कुठे डिक्लाइन करण्याची गोष्ट नाही, सोशली काम करण्याची चांगली गोष्ट आहे, पण त्याची इकॉनॉमिक आउटपुट्स नाही आहेत. आणि त्यांना जो सगळा पगार मिळणार आहे ते सगळं फंडिंगवर अवलंबून. आणि फंडिंग बऱ्याच वेळा सरकार कोणतं आहे, त्या सरकारच्या पॉलिसीज काय आहेत, त्या सरकार किती ओपन आहे ते फंडिंग होऊन द्यायला ह्याच्यावर डिपेंड असतात. अशा वेळी पॉलिसीला डिपेंड असेल तर मला नाही वाटत की खाली जास्त ते झिरपत असतील. सरांनी सांगितलं की ते सेल्फ मोटिवेटेड असतात आणि ते आलेले असतात. पण मग तेच विषय होतं की नंतर त्यांना ते रियालिटीची जेव्हा जाणीव होती मग ते त्यांचं समाधान वाढत. मग ते क्षेत्र असं नाहीच की म्हणजे एका सर्टन लिमिट पर्यंतच तुम्हाला इन्कम मिळेल, पगार मिळेल, कारण ती असं ग्रोथ होणार नाही ना ते. आणि त्याची शिडी पण छोटी आहे. म्हणजे काय होणार, तू व्हॉलेंटियर म्हणून आलास, तू मॅनेजर झाला, त्याच्यावरती सो मे बी कोऑर्डिनेटर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर हा शेवटचा आहे. आणि मे बी ती स्टॅग्नन्सी खूप असावी, त्यामुळेच ते असमाधानी असावे. तुमच्या कामात आधुनिक तंत्राचा वापर झाल्यामुळे तुमचे शारीरिक कष्ट कमी झाले का? आय थिंक आपण ब्ल्यू कॉलर ओनलीच घेतलाय. म्हणजे हा प्रश्न आपण का घेतला हे मला विचारला आवडेल. कारण आधुनिक यंत्राचा म्हटलं तर आपण AI वगैरेचा पण घेऊ शकलो असतो स्पेसिफिकली. हा ब्ल्यू कॉलर ओनलीच का घेतला आणि त्याच्यात 38% काही प्रमाणात फरक पडला असंच म्हणतात. म्हणजे ते पण शुअर नाही आहेत अजून एवढे. म्हणजे विषय कसा आहे की आपण मशीन्स जे बनवल्या तो माणसाला चालवण्यासाठी बनवला. माणूस त्याला चालवेल, कामगार त्याला चालवेल. पण असं आढळून येत आहे की मशीन्सच माणसाला चालवत आहेत, त्या कामगाराला चालवत आहेत. म्हणजे त्या मशीनची जी स्पीड आहे ती स्पीड त्या कामगाराला मॅच करायची आहे. हे खूप इंटरेस्टिंग फाइंडिंग आहे. म्हणजे जर तुमची ती मशीनची जी स्पीड आहे ती जी बॉटल बनवत असेल, तिला तुम्हाला साधं टोपण लावण्याचं जरी काम दिलेलं असेल तिला, तर ते मशीन ज्या स्पीडनं बॉटल बाहेर काढते त्या स्पीडमध्ये तुम्हाला काम करायचं आहे की त्यामुळे ते सुरळीतपणे चालावं. तर म्हणजे मशीननं खरंच प्रोडक्टिव्हिटी वाढवली का? तर नक्कीच वाढवली. पण याचं कामगारांना सोपं झालं असं नाही म्हणता येईल. म्हणजे हे खूप आहे की कामगारांना मशीनची स्पीड मॅच करायला लावतात रॅदर दॅन कामगारांचं काम सोपं करण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढली, प्रॉफिट्स वाढले, सर्व झालं, पण कामगारांना त्याचा ऍक्च्युअल बेनिफिट झालाय का? तर याचं उत्तर नक्कीच नाही. प्रोडक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण हेच लॉजिक आता AI ला लावलं जात आहे. सो AI आल्यानंतर IT ची कामं म्हणू आपण किंवा कोडिंगची कामं सोपी झाली, फास्ट झाली. पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय की ह्या फास्ट कामासाठी एका कामासाठी समजा एका IT एम्प्लॉईला 1 आठवडा लागत होता. तर आता AI मुळे ते काम करणं एका दिवसात शक्य आहे. तर त्याला महिनाभराचं काम आठवड्यातच करावं लागतंय त्या मशीनची मॅच हो. त्यामुळे हा इथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जरी यंत्रणा आली, जरी नवीन टेक्नॉलॉजी आली, तरी कामगारांचं काम सोपं नाही होणार आहे आणि मग ते
ब्ल्यू कॉलर असू देत किंवा व्हाईट कॉलर असू व्हाईट कॉलरला आम्ही त्यांना क- स्पेसिफिकली एआयचा हा. क्वेश्चन विचारला हा. होता, त्यात पुढे क्वेश्चन हा. असेल ते एआय. ओके. हा, हा. पण हा फाइंडिंग त्यांनाही हो, लागू होऊ बरोबर, शकतो ना, की बरोबर. कमी वेळेत उलट तुम्हाला जास्त काम जास्त करायला काम लावतात हम्म. रादर दॅन तुम्हाला बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे करण्यापेक्षा. आता जसं आपण म्हणू शकतो की सध्या ते 20-25-30% आले, म्हणजे जे 3 लोकांचं काम होतं ते 2 लोकांवर आले. हम्म. तर त्यांचं जे कंपनीचे प्रॉफिट्स वाढत आहेत त्याच्यामुळे करत करून तुम्हाला 3 लोकांच्या जागी 2च लोक ठेवावं लागत आहेत. आणि याचं कामगारांना काही बेनिफिट होते असं काही नाहीये. हो. एआयचा पण तोच बघ ना, तंत्रज्ञान वाढतंय किंवा मशिनरीज येत आहेत ऍडव्हान्स, पण अगेन त्याचं बर्डन उलट कामगारांवर जास्त कामगारांवर आहे. कामगारांवर जास्त बर्डनच आहे येतं. म्हणजे त्याचं हा. तेच सुलभ होण्यापेक्षा त्याचं प्रेशर अजून काम करायला लावतात त्यांना. म्हणजे तिकडे युरोपात वगैरे आता सुट्ट्यात तिकडे 3 दिवसच काम करा, 4 दिवसच. म्हणजे आपल्याकडे ही थॉट प्रोसेस नाही की नाही. आता काम फास्ट होणार आहे ना, तर तर तू कम- 8 तासच कर, 12 तास राहू दे. तर उलट अजून हे लोक प्रमोट करतात की तुम्ही 12 तासच का केलं पाहिजे, तुम्ही 14 तासच का केलं पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रश्न होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते का. अगेन हा व्हाईट कॉलर ओनलीच असू शकतो, बरोबर. कारण सध्या जास्त आहे. सर्व्हिस सेक्टरमध्येच आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त असतं. तर त्यात 39% होय म्हणतात, 50% नाही म्हणतात. म्हणजे का म्हणतात, कारण जवळपास आता जी एक्सपर्ट लेवलला चर्चा चालू झाली ती नेहमी ह्याच गोष्टीवर असते की तुमची जॉब धोक्यात आहे. बरोबर. मग तरी पण ह्या लेवलपर्यंत ती पोहोचलेली नाहीये की त्यांना माहिती आहे की माझं गरज आहेच आणि मी लागणारच आहे. नाही, तसं याच्यात फॅक्टर नाही की जे तुम्ही म्हटलात की एक्सपर्ट लेवलवर हे चालू आहे की एंट्री लेवलचे जॉब तर जवळपास आता आयटीमुळे एआयमुळे जवळपास संपुष्टात येतील. म्हणजे कोडिंगचे असेल किंवा टेस्टिंगचे असतील, जे आपण आयटी बूम होतं ह्या देशातलं, तर ते आहे. कालच एक रिपोर्ट आला की 93,000 लोकांना मागच्या वर्षी जॉबवरून काढण्यात आलं. पण यात मुद्दा असा आहे की 25 ते 26 अगेन इथे एज फॅक्टरचा आहे. 26 वर्षापर्यंतचे जे तरुण आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही एआय सोबत जगणं शिकू, सिंक होऊन जाऊ त्याच्यासोबत. सिंक होऊन जाऊ, आणि आमच्याकडे ती संधी आहे. ओके. 39च्या नंतरच्याला हेच वाटतं की माझं झालंय, आणखी 4-5 वर्ष काही एआय येत नाही, तोपर्यंत मी रिटायरमेंटच्या इथला येतो. इथेही पुन्हा सेम, म्हणजे जर ह्या आमच्या पूर्ण सर्वेमध्ये सर्वात खराब पोझिशन्सला जो असेल तो 26 ते 39 वर्षाचाच वयोगट आहे, ज्याला ना एआय पूर्ण अडॅप्ट करता येत आहे, ना एआय संग जुळवून घेता येत आहे, आणि एआय त्याचे जॉब धोक्यात आणत हा, आहे. आणि त्याला जॉब असल्यामुळे अजून एक्स्ट्रा अँझायटी आहे हो, की उद्या जाईल की राहील, जाईल की राहील. बरोबर. त्याच्याकडे नाहीये तो किमान आहे की तो सांगू शकतो की नाहीये, मला दुसरं काहीतरी बरोबर. बघावं लागेल. हा. पण जो आहे त्याचं ऑलरेडी झगडणं चालू आहे. आणि त्यानं त्याची जी स्वप्न होती हा. ती त्या जॉब सोबतच असोसिएट केलेली होती की हा. असं होणार, मग मी हे करणार, होय, म्हणजे मी 10 वर्ष हो. SIP तर टाकेन अचानक- तर मी करोडपती होईल. बरोबर whatever. बरोबर. तर आता अचानक एआय मुळे त्याचं थोडंसं वाढलं. मला ह्यातलं एक इंटरेस्टिंग हे फॅक्टिंग 40 ते 59 वयोगटातले कर्मचारी मला हसायला येतं ऍक्च्युली हा. याच्यावर. यामुळे नोकरी जाणार नाही असं म्हणतायत. म्हणजे ऍक्च्युली ते तर सगळ्यात जास्त त्याने ते इंटरेस्टिंग लॉजिक सांगितलं ना की अजून याला पूर्ण डिप्लॉयमेंट व्हायला हा, 10 वर्ष 4-5 लागतात. वर्ष ती लागते. भावना आणि त्यांची ते- आहे ना. तोपर्यंत रिटायर होतील असं हा, त्यांचं हा, logic म्हणजे आहे. जर आयटी सेक्टरमध्ये असेल तर ते नॉर्मली हायर पोझिशन्सला आहे, हा. जिथे त्यांना थोडं यायचा प्रॉब्लेम हो. नाहीये. आणि त्यांचं असं आहे की हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आमचं होऊन जाईल काम. हा, म्हणजे बेसिकली रिटायरमेंट माझी हा, जवळ आहे. Yes, म्हणून हा. किंवा त्यांनाही banking वाटतं की sector जॉब ला- जाईल, हा, पण हा, त्यांचा जाईल हे जेव्हा ते स्वतः आणतात की त्यांना वाटत नाही की आता माझा जॉब जाईल. हा. आणि बियॉन्ड आयटी आपण बघितलं, कारण हा सर्व्हिस सेक्टरचा आहे ना. हो. म्हणजे शिक्षक असतील, हो. बँकिंग वाले असतील, ते अशा पोझिशनला जाऊन बसलेत की ते निर्णय घेत आहेत कोणाला हा. काढायचं आणि कोणाला ठेवायचं. बरोबर बरोबर. आणि आपल्याकडे Manager role आहे सगळं हा, basically. आणि आपल्याकडे ज्या प्रकारचे बाकीच्या ठिकाणी हे आहे की एका टाइमला असं होईल की ते एम्प्लॉईला कमी करतील, बरोबर. पण जो एक्सपिरियन्स माणूस आहे त्याला कमी करण्याची शक्यता येतच नाही. म्हणजे हेडमास्टरची नोकरी पहिली नाही जात. बरोबर. त्यातला तो प्रकार असावा की जातील तर खालचे जातील, माझी नोकरी आहे अजून. त्याच्यात आता पुढचं हे काम करण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत कोणती कोणती आहे? ऍक्च्युली याच्यातलंच मला वाटत नाही की असं कन्क्लुजनला येणं सोपं आहे ह्याच्यात, बरोबर. की तुमच्या ह्याच्यात वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये 25%, हायब्रिड 49% आणि वर्क फ्रॉम होम घरून करणारे 26%. म्हणजे अगेन हे थोडंसं मला वाटतं हा, म्हणजे अवघड. हे इंडिव्हिज्युअल चॉईसवर खूप ठरतं की तुम्हाला काय करायचं आहे. पण त्यात आलेल्या स्टोरीज आणि काय फाइंडिंग हा, मला स्टोरीज ऐकायला आवडेल, हा, कारण हा. हा खूप इंटरेस्ट ऍक्च्युली बाय लॉजिक तू म्हटलं ना तर वर्क फ्रॉम ऑफिस सगळे निवडतील असं आपल्याला वाटू हो. शकतं हा, हा. की मी माझ्या घरात बसलोय, गावात बसलोय. हा. कारण ते एन्जॉय पण करत होते काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये लोक, बरोबर. की मी माझ्या गावी जातोय, माझं सगळं सेव्हिंग होत आहे, कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग खाली येते आणि सगळं सेव्हिंग वाढतंय माझं. पण तरी पण 49% हायब्रिड म्हटलं, त्यामुळे मला स्टोरी ऐकायला आवडते. हायब्रिड म्हणजे त्याच्या मागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की आता मंडे टू सॅटर्डे मी ऑक्युपाय आहे. माझा जॉब टायमिंग 9:30 ते 6:30 आहे, बरोबर. आता मी मंडे टू सॅटर्डे सगळं काम करतोय आणि खूप गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे मला तिथं प्रूफ करायचं आहे, मी झगडतो आहे, मला ते नवीन येणारं तंत्रज्ञान, माझा जॉब टिकवायचा आहे, स्पर्धा आहे, सगळ्या गोष्टीत
माझी सगळी मेंटल एनर्जी किंवा माझी फिजिकल एनर्जी जी आहे ती कुठे जाते, माझ्या जॉबच्या ठिकाणी जाते. म्हणजे तो सगळा वेळ माझा तिथं जाते. माझी ऑक्युपसी इतकी आहे की मला मग वेगळा वेळच नाही मिळत ना त्या तुलनेत. मग त्यासाठी मला पुन्हा ती लिव्ह घ्यायची आहे, मला सांगायचं की मला एक सुट्टी द्या, मग माझं त्या लिव्ह बँक मधनं ती काही अंश म्हणजे ती वजा होईल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी होतील. हायब्रिडचं काय आहे की तुम्ही ते करता करता ते काम करू शकता. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही लॉग इनचं म्हटलं ना तर सगळ्यांनाच त्याच्या वेळेचं बंधन आहे असं नाही आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या काही जणांचा हा प्रॉब्लेम आहे की मला जास्त काम करावं लागतंय, पण तो ऍडजस्टमेंट म्हणून 9 चा 11 लॉग इन करू शकतो. असं नाही की त्यांनी 9लाच करणं मॅन्डेटरी आहे. पण जिथे पंचिंग सिस्टम आहे, तुम्हाला 9:30ला पंच करायचंच आहे ना. तुम्ही जर 2-4 दिवस त्यात लेट झाले तर तुमचा हाफ डे मायनस हाफ डे लागू शकतो. तर म्हणजे तो एक मुद्दा मला जाणवला की खूप ऑक्युपाय होत आहे ते जॉबच्या लोकेशनला, जॉब म्हणजे त्या ऑफिसला. त्यामुळे मग त्यांना ते हायब्रिड थोडं त्या कम्पॅरेटिव्हली बेसिक कामं असतात घरातली. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला प्लंबरही बोलवायचं म्हटलं, तुम्ही इकडे जर जॉब पूर्णपणे ऑक्युपाय आहे तर तुम्हाला ते फोन करणे आणि त्याच्यातून ते डिटॅच होऊन ते करणे तेवढं सोपं नाही जात. किंवा काही वस्तू आणायची, हायब्रिड मध्ये ते सहज म्हणजे दोन्ही करू शकता. इथे 1 तासभर दुपारी मी काम केलं तर लॉग आउट मी 1 तास लेट करेन, असं एक ऑप्शन राहतो. आणि काही लोकांची इच्छा आहे, म्हणजे आमच्या सर्वेत असं आढळून आलं की काही लोकांना वाटतं की वर्क फ्रॉम ऑफिस हवंय, पण ते ऑफिस सोडून बाकीच्या गोष्टीत म्हणजे आपलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, ट्रॅफिक म्हणा, पब्लिक ट्रान्सपोर्टचे इश्यू आहे, त्यामुळे पण काही लोकांना वाटतं की खूप वेळ जातो, त्यापेक्षा बरं आहे की घरूनच काम करतो. म्हणजे 1.5-2 तास प्रवासाचे प्लस 8 तास काम, असं 10 तास. त्याच्यापेक्षा ते म्हणतात की घरात बसून आरामात 10 तास काम करतो. हा जो येतात तो मला महिन्यातून किती दिवस काम मोस्टली हा अनऑर्गनाइज सेक्टरमध्येच मेजर. पण तरी पण म्हणजे 77% लोक म्हणतात की त्यांना 21 ते 30 दिवस काम होतं. म्हणजे मला वाटतं की हा म्हणजे हे कसं तुम्हाला वाटत नाही की थोडासा नंबर हा जास्त आहे? नाही, म्हणजे आमचा जो सर्वे झालाय, जसं सरांनी आधी सांगितलं की 5 शहरांमध्ये झालाय, तर शहरातील कामगारांना बेरोजगारीचं तेवढं प्रमाण नाहीये. म्हणजे त्यांना काम मिळतंय. जसं आपल्या सुरुवातीला मुद्दा आला होता की इथे 5-6 दिवस काम मिळण्याची तुम्हाला गॅरंटी आहे, तर तोच मुद्दा तिथे रिफ्लेक्ट होतो की हा काम आहे तेवढं दिवस मिळतंय. पण जर हा सर्वे जर आम्ही ग्रामीण भागात केला तर बहुतेक याच्याकडे तुम्ही जसं म्हणतायत की ते कमी कमी. ओके, म्हणजे हा ऍव्हरेज असल्यामुळे 77%. याच्यात एक मला मुद्दा फक्त आता मजूर अड्डा असेल किंवा अजून कुठं असेल तर तिथं असे हजारो उभा असतात. हो. आणि कोणतरी येतो तिथं कॉन्ट्रॅक्टर की किंवा जो कोणी असेल की मला 5 पाहिजेत, तर ते रोज वर्कआउट व्हावं लागेल ना त्याला. लक्षात आलं का? आणि तो माणूस काय दरवेळेस त्याला 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी नाही नेत. माझं हे 3 दिवसाचं काम आहे, मोस्टली तर 1 दिवसासाठी लागतात मला. 10 लोक लागतात. अवघड वाटतंय मला की त्यांना की महिन्याचे 20-25 दिवस काम. नॉट नेसेसरी. म्हणजे अगेन तेच सांगतो, म्हणजे मला याच्यावर कॉन्ट्रॅक्ट हे की हा एक ग्रुप झाला मजूर अड्डा, रिक्षावाला फॉर एक्झाम्पल, तोही ह्या सेक्टरमध्ये याच्यात डेली वेज मध्येच येतो ना, कारण त्याचं डेली येत आहे. मग त्याच्याकडे तर 21 ते 30 दिवस काम असेल. उबेरची संख्या वाढली आहे, गिग वर्कर्सचं होतं काय, त्यांची पण डेली वेजच्याच अर्थाने कॅल्क्युलेट करावं लागेल. सो कसा होता तो 77% म्हणजे यात आता जसं आपण उदाहरण दिलं की बाजार समित्या, मार्केट कमिटीमध्ये जो मजूर असतो, जो हमाल असतो, त्यांचं एक आपण उदाहरण घेऊ. ज्यावेळेस सीझन असतं त्यावेळेस त्यांना काम जास्त असतं. ज्यावेळेस त्यांचं सीझन नाहीये किंवा तर काम कमी होईल, पण त्यांना काम मिळतंय. असंच सर्वांचं एक आलं की हा थोडं प्रमाण कमी जास्त असेल पण त्यांना काम मिळतंय. आणि तो जो स्पॅन जो आहे तो 21 ते 30 दिवसाचा आहे, त्यामुळे तो आकडा थोडासा 77% असा आला. ओके. आता हे इम्पॉर्टंट, आपण मगाशी म्हटलं की सरकारचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात, आणि आधी होता पण. म्हणजे एक वेळ आपली अशी होती की लोक म्हणायची की सगळंच काय सरकारला सांगताय, आणि आता एक गोष्ट आली की लोकांना वाटत पण नाही की सरकारला सांगायची गरज असावी. तर त्यात एक ई श्रम नावाचं इथे लिहिलंय आपण. सरकारच्या ई श्रम किंवा इतर कल्याणकारी योजनांचा तुम्हाला प्रत्यक्ष फायदा मिळाला आहे का? आता त्यात दिसतंय की डेली वेज साठीच असावी ही योजना. तर त्यानुसार असं लिहिलंय की 69% लोकांना माहीतच नाही की सरकारच्या काही योजना आहेत. आणि सरकारच्या बाजूने मला दुसरी साईड ही दिसते की लाडकी बहीण सोडून दुसरी कुठली योजना आहे मला आठवतच नाहीये, किंवा जाहिरात म्हणून पण माझ्यापर्यंत आली नाही. म्हणजे लाभार्थीचा विषय सोडा, पण डोळ्यासमोर एक जाहिराती येतात ना, त्यात लाडकी बहीण सोडली तर तुला आठवतं कुठली योजना आहे कधी आली टीव्हीवर? तर मग तोच मुद्दा आहे का की या लोकांना कन्सिडरच नाही करत आहे, त्यामुळे यांच्यापर्यंत पोहोचतच नाही की दुसरं काय फाइंडिंग आहे? इंटरेस्टिंगली असं आहे की जर तुम्ही ई श्रम पोर्टलवर गेला तर 30 कोटीच्या आसपास तिथे रजिस्ट्रेशन आहे. तर सर्वेमध्ये तो आकडा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होता. हा, एक्झॅक्टली. पण त्याचा मुद्दा हाच आहे की जर 69% लोक नाही म्हणतात, त्यातीलही काही जणांनी त्या पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं असेल.
आणि त्यांना माहितच त्यांना माहितच ते नाही. अवेअरच नाहीत पण आपण Awareness काय नाहीये. केलं. बरोबर, कॅम्प लागला, कुठे काही झालं, हा चला रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यांनी केले, पण त्यांना ते माहितच नाही की हा ई श्रम होतं आणि त्याचं काहीतरी बेनिफिट्स होणार होते. अवघ्या 7% लोकांनाच बेनिफिट्स मिळत आहेत थोडेफार जे काही, आणि त्यातही असे काही लोकांचं प्रमाण असू शकतं जे दुसरेच काही बेनिफिट घेत आहेत आणि ते कामगाराचे बेनिफिट म्हणून समजतात. म्हणजे महिला आहे ज्यांना लाडकी बहीण मिळत आहे, त्यांना वाटत आहे की हा सरकारचा काहीतरी बेनिफिट आहे. हे त्याच्यात 2-3% म्हणजे ऍक्च्युअल कामगारांचं किती आहे हा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे त्यात तो एक विषयच आहे, आणि फक्त 24% लोकांनाच ई श्रम पोर्टल विषयी माहिती आहे आणि त्यांनी तिथं रजिस्ट्रेशन केलं. पुन्हा तो प्रश्न याच्यावरच येतो का की हा पॉलिटिकली रिलेव्हंटच ग्रुप नाहीये, त्यामुळे ह्यांच्यासाठी काम करणं पॉलिटिकली मला आवडींगच नाहीये की मग कामगारांसाठी काम केलं तर कामगार एक गटा मतदान करेल, ही सिच्युएशनच नाहीये. त्यामुळे उदासीनता दिसते. तुम्हाला सांगू का, एक योजना आहे ज्यामध्ये ना भांडी मिळतात कामगारांना. तर या योजनेची लाभार्थी संख्या किंवा ही योजना म्हणजे जाहिरात तर त्याची मुळातच सरकार किती करतंय हा प्रश्न आहे, ती होतच नाहीये. पण जेव्हा आम्ही आता फिरतो तेव्हा आम्हाला जेव्हा असं कळतं की ती रांगा लागल्या, काय मिळतंय तर भांडी मिळतंय, सरकारची योजना आणि त्या याच्यात आपण रजिस्टर केलं वगैरे वगैरे ते मिळतं. तर हे ना इलेक्शन काळातच खूप पीकवर असतं, त्यानंतर हे तेवढं दिसत नाही. मुद्दा तोच आहे की ते वोटर बेनिफिट्स आपल्याला याचा काय होईल असं म्हणून खरंच ती पॉलिटिकल पार्टी विचार करते आहे का, हा त्यामध्ये मुद्दा आहे. मग त्यांना ते तेवढ्या प्रमाणात कामगारांकडे बघून वाटत नाही, त्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढ्या अग्रेसिव्हली किंवा स्ट्रॉंगली ते होत नाही. त्यांनी ते करून पाहायचा प्रयत्न केला असेल काही ठिकाणी, तर झालेल्या नोंदण्या, जसं आता श्रेयस म्हणलं की नोंदण्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या, पण त्याचा बेनिफिट्स खरंच मिळतोय का, तर नोंदण्या करून देताना तुम्हाला पोस्टर्स बॅनर्स लावून हे सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला लाभार्थी बनवतोय, पण तुम्हाला लाभ ऍक्च्युअल मिळतोय का हे सांगण्यात कोणीच इंटरेस्टेड नाही. किंवा तुम्हाला तो लाभ मिळाल्यानंतर आमचा तेवढा फायदा तुम्ही त्याचं मतात परिवर्तन होईल का, तर त्याच्यात त्यांना साशंकता वाटत असल्यामुळे तेवढे एफर्ट्स घेतले जात नाही तुम्हाला त्याचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी. आणि ते एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही त्यांना वोटर म्हणून ट्रीट करताय का कामगार म्हणून ट्रीट करतात, हा खूप मोठा डिफरन्स वाटतो मला. कारण वोटर म्हणून ट्रीट केलं तर मी पॉलिटिशियन आहे, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना काहीतरी योजनांचा लाभ देतो आणि सांगतो की वरतून आले. त्यांना हे सांगत नाही की तुम्ही कामगार म्हणून आले, ती अरेंजमेंट मी माझ्या साईडलाच करून घेतो. बरोबर. आणि जर कामगार म्हणून गेलं तर मी सगळ्या कामगारांना देईन. सो इथे खूप इम्पॉर्टंट आहे की मी वोटर म्हणून ट्रीट करतोय आणि कामगार म्हणून नाही. त्यामुळे मग अगदी ते आपण म्हणतो ना आवास योजनेचे वगैरे घरं कशी ज्याची सत्ता आहे त्याच्या आजूबाजूला राहिल्यांना सगळ्याला भेटतात, मग तो त्यांना गोठा बांधना का काय बांधना, पण सरकारी सांगतं की एवढ्या लोकांना ती घरं पोहोचली. त्या अर्थानेच हे असावं की मी वोटर माझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांनाच भांडी देऊन टाकली आणि सांगितलं कामगारांना पोहोचली. म्हणजे आज जर फक्त त्याला एकच म्हणजे वोट बँक अपवाद आहे, ती म्हणजे महिला. महिलांच्या म्हणजे आपण मध्य प्रदेश बघू, बिहार बघू किंवा महाराष्ट्राचं उदाहरण बघितलं तर इथेच फक्त असं आहे की एक वोट बँक महिला म्हणून पुढे येत आहे, तशी कामगार म्हणून अशी कोणती वोट बँक आणखी नाही दिसत आपल्याला. इंटरेस्टिंग म्हणजे याच्यात एक मला एक प्रश्न मला फक्त एक असं वाटतं की मग कामगारांनी काय करावं तर महिलांकडून शिकावं, एक एवढं बेसिक थॉट दिसतंय मला ना. एक फक्त मला असं वाटतं की आपल्याकडून मिस होते बोलायला, महिला कामगारांचं आपण जास्त याच्यात डिस्कस नाही केलं. बरोबर. तर या सर्व्हेमध्ये आता एकूणच आता सगळेमध्ये एक 1 by 1 नाही, तर महिला कामगारांचे कसे ओपिनियन होते सगळ्यात ओव्हरऑल? टू बी फ्रँकली सांगायचं जर झालं तर विषय असा होता की आम्हाला महिला कामगारांचं रिप्रेझेंटेशन ह्या सर्व्हेमध्ये खूप कमी आलं. तर त्यामुळे आम्ही जसं एजचं बायफर्केशन केलं, पोझिशनचं बायफर्केशन, सेक्टरचं बायफर्केशन केलं, तसं महिलांचं बायफर्केशन केलं नाही. त्यामुळे आम्ही जास्त म्हणजे यात नाही मुद्दा करत येत. पण जसं आम्ही काही जागी जसं डेली वेज वर्कर्समध्ये महिला पण होत आहे, तर त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर त्यांना सुट्टी नाही मिळत किंवा त्यांचे जे सेव्हिंग्स होतात ते पूर्ण फॅमिलीसाठी जातात, स्वतःसाठी काही खर्च करण्यात त्यांना मिळत नाहीये, असे पण काही गोष्टी आल्या. बेसिकली आपण डेली वेजेस वर्कर मधले बघू, महिला खुशच नसतील, मग असं कन्सिडर करू शकतो का? बरोबर, तसं कन्सिडर करू शकतात तुम्ही की महिला खुशच नाहीये किंवा त्यांना इकॉनॉमिकल ऑटोनॉमी पण नाहीये. म्हणजे त्यांचं पूर्ण म्हणजे पैसे आहेत, त्या खर्च करण्याचा अधिकारही थोडाफार त्यांना आहे, पण त्यांच्याकडे स्वतःच म्हणजे तो अधिकार वापरण्यासाठी तो पैसा उरावा लागतो, तोच त्यांच्याकडे उरत नाहीये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. काम करूनही त्यांच्या हाताला शेवटी म्हणजे तो एका टाइमला आपल्याला दिसतं की तो एवढा छोटा मुद्दा झालाय की आपल्याला त्यांना कॅल्क्युलेट पण नाही करू वाटत, कारण नाहीच रिप्रेझेंटेशन नाही तर तुम्ही कॅल्क्युलेट कुठून करणार? बरोबर. सर्व्हेसाठी तुम्हाला लागेल 30% डेली लेबर आहे, हे आहे, बऱ्याच वेळा ती संधीच नाहीये, तर कॅल्क्युलेट कसे करणार? अवघड आहे. बोलत आहे नाही महिला, म्हणजे आता जेव्हा आम्ही फील्डवर होतो ना तेव्हा महिला बोलायला सुद्धा आखडता हे घेतात. समस्या महिलांच्या तर पुरुषांपेक्षा साहजिक जास्त असतात, पण त्यात तेवढं म्हणजे ओपन होऊन असं नाही सांगत. म्हणजे आम्हाला ते जाणवलं
त्या रोजंदारीवर करणाऱ्या असू द्या किंवा आपल्या या ब्लू कॉलर याच्यातल्या असू द्या, म्हणजे त्यांचं प्रमाणही मुळात ब्लू कॉलरचं प्रमाण थोडं कमीच आहे, पण एकदम ओपनली फ्रँकली महिला नाही बोलत त्यांच्या इश्यूजला घेऊन. आता ह्याच्यात दिसतं की आपण काम कशासाठी करतो, तर आपल्या गरजा पूर्ण करायला. हो. म्हणजे बेसिकली त्यासाठी 2 इम्पॉर्टंट पॉईंट असतात. एक तर तुम्ही घर गाडी वगैरे घेता, हो. किंवा तुम्ही सेव्हिंग करून माझ्या पुढे गरजा असणार आहेत, लग्न असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्याच्यासाठी तुम्ही एक अमाऊंट जमा करून ठेवता. तर त्याच्यात एक इम्पॉर्टंट येते की घरातच घेऊ आपण, की तुम्ही काम करत असलेल्या शहरात तुमचे स्वतःचे घर आहे का. डेली वेज वर्करसाठी आपण हा विचारलाय. 84% लोकांकडे घरच नाहीये. बरोबर. म्हणजे एवढी सगळं शहर वाढतंय, हे होतंय ते होतंय, पण 84% लोकांकडे घरच नाहीये. हा, आणि ह्याच्याबद्दल आय थिंक ते आग्रही नसतील. कसं आहे का, गिव्ह अप केलेलं आहे त्यांनी ह्याच्या बाबतीत, पण सोडून दिलंय की घर होणारच नाहीये माझं. सोडून आणि दिल्यासारखं. त्याच्यातच विरोधाभास असा की यातले मेजरली लोक समाधानी पण आहेत त्यांच्या कामाबद्दल. म्हणजे नंबर्सच तो सांगतोय, म्हणजे तो गिव्हअपच केलाय. नंबर्सच तो सांगतोय. 84% सांगताय, म्हणजे त्यांनी आता आपण झोपडपट्टीत राहतोय, आपलं हे डेलीचा हेच आयुष्य. रुटीनचा भाग झालाय, आयुष्याचा भाग झालाय, असंच करायचं आहे. आणि मग ते तसंच जगणं त्यांनी स्वीकारलं आहे. त्यामध्ये त्यांनी खूप एस्पिरेशन्स ठेवलेच नाही की याच्यापेक्षा अपग्रेड अजून होऊ शकतं. हा, कदाचित तो, आणि त्यामध्ये मायग्रेशनचाही मुद्दा आहे बरं. म्हणजे तो त्याच्या गावात जर डेली वेजेस काम करणार असेल ना, तो त्याची जागा, म्हणजे तो काही प्रमाणात तरी त्याचा एक बॅकअप तिथे ऑलरेडी आहे, सेटअप आहे, तर मग तो त्याच्यात त्याचं अपग्रेडेशन करू शकतो. पण तो स्कोप त्याला इथं दिसतच नाही. त्यामुळे त्यांनी इथली सिच्युएशनच ऍक्सेप्ट केली आहे की असंच असणार आहे, याच्यात मी खूप करूच शकत नाही, कसं करू, शक्यच नाही, असं म्हणून घेतलं त्यांनी स्वतःला. आणि त्यातून मायग्रेशनचा रेट पण वाढू शकतो. जर तुला माहितीये की तुझा आयुष्याचा सगळ्यात प्रोडक्टिव्ह काळ एका शहरात तू घालवतोय, तिथं तू जर नाही घर करू शकत आहे, तो इव्हेंच्युअली पुन्हा गावालाच जाणार आहे. बरोबर. कारण त्याला तो आधार आहे की माझा किमान तिथे सेटअप आहे, किमान मी तिथे राहू शकतो स्वतःच्या घरात, काम नाही केलं, काम कमी केलं तरी मी जगू शकतो. त्याच्यामुळे मायग्रेशन अजून वाढण्याची त्या अर्थाने लोकांना ऍक्सेप्टच करणार ना. म्हणजे लॉजिकल सोल्युशन मला हेच वाटतं की ते पुण्यात घर घेऊ शकत नाही. बरोबर. आयुष्यभर काम केलं तरी मी 60-70 लाख ते 1 कोटीपर्यंत कमवू नाही शकत, हे रियालिटी. आणि यात 2-3 मुद्दे पण येतात. जसं कोरोनाच्या काळात पण आपण पाहिलं की आता गॅस सिलेंडरचा जो प्रॉब्लेम झाला, तर कामगार ते आपल्या घराकडे वापस जात होते. म्हणजे त्यांना जर त्यांच्यावर काही संकट आलं तर हे शहर त्यांच्यासाठी नाहीये. जे स्वतः शहर हे बनवतात, म्हणजे आपण म्हणू शकतो की आज जर पुण्यातील सगळे स्वच्छता कामगार नसतील, स्वच्छता कर्मचारी नसतील, तर पुण्यात काय अवस्था होईल. म्हणजे हे लोक शहर बनवतात, पण हे संकटाच्या काळात हे शहर त्यांच्यासाठी नाहीये, किंवा शहरात त्यांना स्थान पण नाहीये. म्हणजे 84% लोकांना जर घर नसेल शहरात, ते शहर त्यांच्यासाठी नाहीये, जे स्वतः शहर बनवतायत हे. आणि त्यामुळेच हे दिसतं ना की तुमचे सर्व खर्च भागवून महिन्याच्या शेवटी काही बचत होते का. 57% लोक नाही सांगतात, आणि त्याच्या बियॉन्ड जे 39% होय म्हणतायत ना, त्यांची सेव्हिंग बघ किती आहे, 5,000 रुपयापेक्षा कमी. म्हणजे ह्याला सेव्हिंग म्हणावं की नको. म्हणजे तुमच्या पुढच्या महिन्याचं फक्त भाडं तुमच्याकडे नाही. आणखी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही याला सेव्हिंग म्हणलंच नाही पाहिजे. याचं कारण काय की ही जी 5,000 किंवा 5,000पेक्षा कमी सेव्हिंग होत आहे, ही सेव्हिंग तो इथं राहून जो खर्च उरतोय, म्हणजे जो पैसे उरतायत त्याच्याकडे, त्याला तो सेव्हिंग म्हणतोय, ऍक्च्युअल ते सेव्हिंग नाहीये. तो जे पैसे आहेत तो काय त्या 5,000ची SIP करत नाहीये, तो काय रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाकत नाही. तो एक तर त्याची जे गावाकडे फॅमिली असेल तिकडे पाठवतोय, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होत आहेत, अशाच पद्धतीने. म्हणजे आपली जे संकल्पना आहे बचतीची, तर आपण ती SIP करू, रिकरिंग डिपॉझिट करू, FD करू, आणखी कशात काय सोनं इन्व्हेस्टमेंट करू, हे नाहीये. त्याची जी सेव्हिंग आहे त्याला वाटते जी बचत होत आहे, म्हणजे आपलं पुण्यात येऊन तो 15,000 कमवत आहे, 10,000 तो खर्च भागवत आहे, 5,000 उरत आहेत. पण ते 5,000 जे उरत आहेत ते त्याला घर तिकडे जे गावाकडे त्याची फॅमिली आहे तिथं द्यायचे, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी द्यायचे, म्हणजे त्याचे 0 रुपये बचत आहे. म्हणजे 0पेक्षा उलट निगेटिव्ह मध्ये पगार यायच्या आधीच त्याची गरज समजून घेतलं की हे पैसे उरतात म्हणजे ही बचत आहे. डेली वेजेसचा तरी बचतीचा प्रश्न आपली व्याख्या आहे बचतीची, त्यात ते बसत नाही. आता मला याला जोडून आहे ना, आता ह्याच्यात तुम्ही डेली वेजेस घेतले, पण जे कंपनीत आपल्याकडे IT लाच पगार जास्त आहे, IT, फायनान्स हे 2-3 सेक्टर सोडले, तर व्हाईट कॉलर मध्ये पगार जास्त असणारे सेक्टर बाकीचे 70-80% मध्ये पगार एवढे नाहीयेत. ते बी महिन्याला 20-25 मध्ये, तर त्यांची 5,000 पण सेव्हिंग नाही होते तसं बघितलं. लाईफस्टाईल पण मेंटेन करायचं, आणि त्याला तर कन्सिडरच केलं जात नाही. लोकांना दिसतोय सुटाबुटात हा ऑफिसमध्ये कामाला चाललाय, पण त्याचे 2,000 बी सेव्ह होणं अवघड. म्हणजे लाईफस्टाईलवर तर मला बऱ्याच वेळा वाटतं की तो बेसिक स्टँडर्ड डिमांड करतोय की माझी बेसिक स्टँडर्ड असावी, त्याला सुद्धा आपण आता लाईफस्टाईल मधून घेतोय. लाईफस्टाईल आता यांची 800 रुपये रोजी आहे ना, म्हणजे रोजंदारी 800 रुपये आहे मजुराची,
तर काही जण व्हाईट कॉलर मध्ये 800 रोजावरच काम करतात. हो 24,000 पगार झाला. तेच होतं की त्यांचं फक्त मला ते- वाटतं- मग उलट त्यांचं तर म्हणजे त्यांच्या मानसिक आरोग्यावर तर जास्त परिणाम होत आहे. मला त्यांच्यावर त्याच्या इंटरेस्टिंग आलं होतं की 2004ला एंट्री लेवल आयटीचा जॉब मध्ये 24,000 पगार असायचा. 2012 ते 16 म्हणजे मी 16ला मी पास आउट झालो इंजिनिअरिंगला, तेव्हा पण आम्हाला 24-25चं बरोबर. मंथलीचं पॅकेज म्हणजे ओव्हरऑल किती 3-3.5 आय थिंक जातं ते असायचं. आणि आत्ताही तेच आहे. बरोबर. म्हणजे हे तुला कळतं की डेली फक्त त्याला नाव आपल्या मनाने आपण डिग्रेडिंग दिलं की हा रोजंदारीवर जातो, सेम तूही जातेस. त्या अर्थाने जर केलं 800 रुपये, 800 रुपयेच पडतात ना. 24,000 म्हणजे किती होणार आहे? बरोबर. म्हणजे मी तर म्हणेल की आता 24,000 मिळणं मुश्किलच आहे. म्हणजे हो, इंटर्नशिपच्या 16-18 नावाखाली वाले 10,000 पण- रुपये 6 महिने करा, हे करा ते करा. ठीक आहे, मला मला- हे हा. इंटरेस्टिंग विचारायचं, म्हणजे हा तुमच्यावर आक्षेप नाहीये, पण तुम्हाला कसं वाटतं, मला हे जाणून घ्यायला आवडेल. आपल्याकडे ना पॉलिसी नावाची टर्म असते, त्याच्यात खूप साऱ्या संस्था असतात ज्या गव्हर्नमेंटला गाईड करायच्या की हो. तुम्ही पॉलिसीज कशा आणल्या पाहिजेत. पण मधल्या काळात असं झालं की अशा काही संस्था आल्या, स्पेशली सर्वे असेल किंवा काही नावं नाही घेत मी, पण आल्या ज्यांना इलेक्शन मॅनेजमेंटच्या संस्था म्हटलं गेलं. आणि त्यांनी आता सांगायला सुरुवात केली की तुम्ही इलेक्शन कसं जिंकायचं, बरोबर. लोककल्याण करा आणि मग त्याच्यातून पॉझिटिव्ह वाढ तयार होईल आणि इव्हेंच्युअली 5 वर्षातून तुम्ही जिंकणार. हे आता खूप कमी दिसतं की 1-2 वर्ष तुम्ही एक एजन्सी अपॉइंट करता, ते लोक तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे करायला सांगतात. मला तुम्हाला ॲज अ एजन्सी म्हणून विचारायचं आहे, तुमच्याकडे हा स्कोप किती असतो की हा जो फाइंडिंग आहे, ह्या फाइंडिंगवर गव्हर्नमेंटला तुम्ही सांगू शकता, राजकीय पक्षाला तुम्ही सांगू शकता की हे जो फाइंडिंग आहे ह्याच्यानुसार आपण जर कामगारांना एक युनिटी म्हणून ट्रीट केलं आणि त्यांच्यासाठी हे जे फाइंडिंग्स आहे त्याच्यावर काम केलं तर आपण एक लॉंग टर्म पॉलिटिकल फायदा उचलू शकतो. ह्याच्यासाठी ते ओपन आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, काय आहे की आपण म्हणजे ही ऍक्सेप्टन्सचा मुद्दा आहे. आता पॉलिटिशियन्स असतील किंवा पॉलिटिकल पार्टीज असतील, त्या ऍक्सेप्ट कशा म्हणजे त्यांनी ते ऍक्च्युअली करायला पाहिजे. ज्याचे विजन्स लॉंग टर्म आहे तो या गोष्टी ऍक्सेप्ट करणार. म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्टीजची, ज्या लिडर्सची विजन हे लॉंग टर्म आहे, कारण हे लॉंग टर्म बेनिफिशरीज आहेत. आता जशा एजन्सी येतात ते काहीतरी नॅरेटिव्ह सेट करतात, काहीतरी याचे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असतात, त्यानंतर त्याचे सेटबॅकही बसू शकतात. परंतु तुम्ही जर गव्हर्नन्स मध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून त्याचं जर लॉंग टर्म त्या गोष्टीकडे बघितलं तर त्यातून तुमचे 2 बेनिफिट्स होतात. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह चेंजेस खूप मोठे घडवताय सोसायटीमध्ये आणि त्याचा पॉलिटिकल फायदा तुम्हाला होणारच आहे ना जर तुम्ही ते करणार आहात तर. ते ऍक्सेप्टन्स मुळात आता जर म्हणायचं झालं तर हा लिडर्स किंवा पॉलिटिकल पार्टीजचा कम्पॅरेटिव्हली कमीच झालेला आहे. त्यांना इन्स्टंटच पाहिजे सगळं. म्हणजे एजन्सीकडे ते ट्रीट करताना तुम्ही 1 वर्ष तर खूप सांगितलं, काही 3-3 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात. म्हणजे त्यांना नेत्याचं म्हणणंही असं असतं बऱ्याच वेळा की 3 महिन्यातच माझं प्रतिमा संवर्धन काहीतरी खूप व्यवस्थित कर, चांगलं करून सोशल मीडिया करा, माझं सोशल मीडिया करा. म्हणजे एजन्सीच्या नावाखाली सोशल मीडियाचा सुसवाट आहे. खूप सोशल मीडियाच्याच कंपन्या आहेत. ते खरंच खूप लॉजिकल कॉन्ट्रीब्युशन त्यांना देताय का, म्हणजे कॉन्ट्रीब्युट करताय का किंवा काही सांगताय का, तर तुम्ही जर ते व्यवस्थित बघितलं ना तर त्याचा अब्सेन्स आहे. आणि मला याच्यात वाटतं की एजन्सीज हा वन ऑफ द टूल झाला. याच्यात खरी चूक म्हणण्यापेक्षा किंवा खरा बोगसपणा राजकारण्यांचा आहे. कारण तुमचा टूल असा झाला की मी निवडून येतोय की. आणि कधी कधी मला असं वाटतं की हे ओव्हर पॉलिटायझेशन जे झालंय ना गेल्या काही वर्षात, त्याचा परिणाम असावा की त्याच्यात एकच टर्म कॉइन केली जाते, खरा पक्ष कोणाचा, खरं चिन्ह कोणाचं, मी निवडून येतो की तू निवडून येतो. म्हणजे पर्सनल जे आलंय ना सगळं, की दम असेल तर तुला पाडून दाखवतो, दम असेल तर निवडून येऊन दाखव. याच्यामुळे असं झालं की मुद्दे बिद्दे सगळे बाजूला, सगळं काम चालू आहे, नेता कसा निवडून येणार. आणि त्याच्यात असे सर्वे येत आहेत, ह्याच्यात दिसतंय सगळं चित्र आहे, पण इव्हेंच्युअली आपल्यालाही माहिती आहे की ह्याच्यातलं सगळं जे फाइंडिंग आहे ते आपल्याला दिसतंय. उलट ह्याच्यात थोडं डीप डाऊन जाऊन अजून आपल्याकडे पुढे जाऊन आलेलं की परिस्थिती आपल्याला दिसते त्याच्यापेक्षा अजून वाईट आहे. पण ह्याच्यावर काम किती होईल. योजनांचा जो मुद्दा असतो ना, तर योजना किंवा एखादी इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटची ज्याचा थेट फायदा हा सामान्य लोकांना झाला पाहिजे असं जे असतं ना, तेव्हा एजन्सीतल्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह हाच असतो की याचा पॉलिटिकल बेनिफिट्स आपल्याला घ्यायचा. मग ते काय करतात, त्याची जाहिरातबाजी आणि त्याच्या गोष्टी त्या खूप मोठ्या करतात. आणि मग तुम्ही जर बघितलं म्हणजे लाडक्या बहिणीचे पॉझिटिव्ह तशी निगेटिव्ह गोष्टी खूप आहेत त्यामध्ये. म्हणजे त्याचे पुरुष लाभार्थी आहे, हे कसं काय होतं. जाहिरातीवरचा खर्च किती मोठा आहे. जाहिरातीवरचा खर्च एवढा मोठा आहे की मला असं वाटतं एखाद्या अनऑर्गनाइज सेक्टरची साठी स्कीम इम्प्लिमेंट झाली. म्हणजे पुन्हा हा मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा इलेक्शन पीकवर होतं किंवा जेव्हा त्याचा जो बेनिफिट्स घ्यायला पाहिजे तेव्हा त्याची जाहिरात खूप झाली. 1.5 वर्षानंतर त्या योजनेचे स्टेटस काय आहे, तर त्यातल्या ज्या रिअलिटी चेक पॉइंट्स आहेत, जे रिअलिटीला हात घालणारे आहेत, ते बघितले पाहिजे. आणि त्यावर जर काम केलं तर ऑब्व्हियस त्याचा लॉंग टर्म फायदा हा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा नेत्याला होऊ शकतो.
मला असं वाटतं की आता आपण जाता जाता म्हणजे राजकारण सोडून ह्या सर्वेचा कसा लॉंग टर्म, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की हा मी काढलंय पण याचा काय फायदा आम्हाला, बरोबर. नॉर्मल पेपरमध्ये पण येतात नाही का 37% लोकांचं असं मत आहे. तर याचा पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा कसा फायदा होतो मला वाटतं ॲज अ ऑडियन्स म्हणून ऑडियन्सला तुम्ही सांगावं की एक्झिट पोल पुरता नसतो सर्वे किंवा हे, ह्याचा कसा पॉलिसी मेकिंगमध्ये फायदा होऊ शकतो, लॉंग टर्म कसा चेंज होऊ शकतो, त्याच्यावर मला वाटतं तुम्ही बोलावं. जसं आपण बघतो की प्रत्येक वेळी आपण मीम्स पण बघितलेले असतील किंवा मीम्सच्या आधी एक खूप सारे व्यंगकार असायचे, ते नीती आयोगावर किंवा योजना आयोगावर स्पेशली प्लॅनिंग कमिशनवर हे करायचे. तर हाच विषय असतो की जे पॉलिसी मेकर आहेत त्यांना रियालिटीची तेवढी जाणीव नाही आहे, असं आपलं एक हे असतं की बाबा ज्यांच्यासाठी ते पॉलिसी बनवत आहेत, ज्यांच्यासाठी ज्यांच्या जीवनात एक पॉझिटिव्ह चेंज करण्यासाठी त्यांना पॉलिसी बनवायची आहे, त्यांना ॲक्च्युअलमध्ये माहीतच नाही, त्यांच्या अपेक्षाच त्यांना माहीत नाही आहेत की त्यांना काय हवं आहे. जे आम्ही म्हणजे असं होतं की सरकार हां हे आम्ही तुम्हाला देत आहे, पण ॲक्च्युअल त्याची त्यांना गरज आहे का, की त्यांना दुसरंच काहीतरी पाहिजे. तर आम्हाला वाटतं की हा जो सर्वे आहे तो सरकारला किंवा कोणत्याही पॉलिसी मेकरला एक मदत करेल की ॲक्च्युअल कामगारांना काय पाहिजे ते तुम्ही द्या. इंटरेस्टिंग. चर्चा खूप हे झाली. म्हणजे मला याच्यात तर सरकार वगैरे सगळं दिसतंय, पण आपल्याला माहिती आहे की उदासीनता आहे. अशा वेळी उलट मला दुसऱ्या साईडकडे बघावंसं वाटतं, ते म्हणजे कामगार. कामगार आत्तापर्यंत त्यांचे हक्क मागत होते, आत्तापर्यंत ते संघटित होत होते, आणि इव्हेंच्युअली ज्या दिवशी त्यांनी संघटित होण्याचं सोडून दिलेलं आहे, ज्या दिवशी त्यांनी ती टिपिकल आपण म्हणतो ना अंथरून पाहून पाय पसरावे, त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, हंतरून बारके तर पायच आत घेतले. तर त्याच्याऐवजी त्यांनी हंतरून मोठं केलं. तर ह्याच्यात तेच दिसतंय की त्यांनी बेसिकली हंतरुणातच पाय आतमध्ये घेतलं आणि समाजाने सांगितलेलं. बरोबर. तर ही मे बी वेळ असावी की कामगारांनी, कारण तो खूप लेजिटिमेट आणि लॉजिकल चॉईस आहे की तुम्ही याचा कामगार म्हणून एकत्र येत आहे. म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटीज तुम्हाला किती फायदे देतील हे माहित नाही, पण ही कामगारी आयडेंटिटी हे तुझं लाईफ सुधारणार आहे, तुझं आयुष्य सुधारणार आहे, तुझ्या येणारी जी पिढी आहे तुझ्या घरात त्यांना तू मोठं हे करू शकणार आहे. जो टिपिकल आपल्याकडे प्रश्न राहतो गरिबीतून कसं बाहेर येणार आहे, तर मला असं वाटतं की हे जे फाइंडिंग्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट लक्षाकडे जातात की लोकांना गरिबीतून बाहेर येऊ वाटत नाहीये. तर मला असं वाटतं की हा ओनस आता कामगारांवर आहे की त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे मला यासाठी या फाइंडिंग महत्वाचं वाटतं की भले कामगार आता बोलत नाही किंवा त्याची युनियन नाहीये, तो व्यक्त होत नाही पब्लिक, किमान या सर्वेच्या माध्यमातून तरी त्याची साईड कळेल किंवा कळतीये आपल्या लोकांना, आणि मग पुढे जाऊन जर अगेन तो इच्छाशक्ती आहे सगळ्या गोष्टी राजकीय वगैरे, तर मग इम्प्लिमेंट झाल्या तर त्याला हे होईल. आणि तुम्हाला हे कसं वाटलं, त्या अर्थाने हे खूप व्हायरल आणि 1 मिलियन जाणारी चर्चा नाहीये, पण ही खूप रिलेट होणारी चर्चा आहे. त्या अर्थाने तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतं, याच्यातल्या कुठल्या कामगार कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात, आणि कामगार ह्या टर्मशी तुम्ही किती सॅटिस्फॅक्टरी आहेत. कारण इव्हेंच्युअली आपल्यापैकी मेजॉरिटी कामगारच आहेत, फक्त आपल्याला एका टाइम नंतर ना कामगार म्हणून घेण्याची लाज वाटते, आणि त्याचे परिणाम काय आहेत हे आपण बघतोय. तर नक्की तुमचे कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला या संपूर्ण चर्चेबद्दल काय वाटलं. धन्यवाद.